guess it would be sufficient. तो नमस्कार सर्वांना. मी परेश गांधी, अक्षरमानव व्यापार विभाग आणि उद्योग विभाग राज्य प्रमुख. आपलं सर्वांचं ह्या अनोख्या आणि निरंतर गेल्या 25 आठवडे चालू असलेल्या टॉक शो सेल्स गप्पा, अक्षरमानव सेल्स गप्पा मध्ये स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आणि आजचे आपले स्पीकर म्हणजे मीच, आपला होस्ट पण आहे, स्पीकर पण आहे. आज सुधीर देशमुख यांना आजही सेल्स गप्पावरती एक पूर्णपणे होस्टिंग करणं जमत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आज रजा घेतली आहे. तर बेसिकली आजचा आपला टॉपिक हा फार सुंदर आणि माझ्या आवडीचा टॉपिक, ज्याच्यामधून मी ऍक्च्युअल माझं इंडिव्हिज्युअल करिअर सुरू केलं. त्याचं फार्मा करिअर म्हणजे वेगवेगळे पर्याय असताना आय स्टार्टेड माय करिअर. माझी नोकरी पहिली जी होती ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुरू केली मी. तर गेल्या 20 वर्षाच्या अनुभवाने आय हॅव चूजन की एक 25व्या सेशन मध्ये आपण जरा फार्मा सेल्स अपॉर्च्युनिटीज आणि त्यातले चॅलेंजेस बद्दल आजच्या बोलूयात. तर बेसिकली फार्मा सेल्स म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येतो तो मला वाटतं फार्मा सेल्स पर्सनला म्हणतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आणि खूप जुनं प्रोफेशन आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हॅज बीन प्रिव्हेलिंग सिन्स लास्ट 200+ इयर्स इन द इंडस्ट्री. जसं जसं वैद्यकीय क्षेत्र वाढत गेलं किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या नवीन नवीन रिसर्च होत गेल्या आणि त्याच्यातला एक सेपरेट भाग जो पडत गेला की औषध निर्माण शाखा ही वेगळी होत गेली, ज्याला आपण फार्मास्युटिकल्स म्हणतो, आणि त्याच्यातले वेगवेगळे घटक पुढे येत गेले. तसं ह्या फार्मा सेल्सला उधाण येत गेलं. आणि मला वाटतं तेव्हापासून आत्तापर्यंत हा कायमस्वरूपी प्रगत होणारा असा एक प्रोफेशन आहे, ज्याला आपण फार्मा सेल्स प्रोफेशन म्हणूयात. आणि आज आपण जे कोणी जमलेलो आहोत त्यांच्या माध्यमातून आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो, आणि मी तर प्राऊडली सांगू इच्छितो की आवर्जून खूप साऱ्या मंडळींनी फार्मा सेल्समध्ये यावं. आजही खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज फार्मा सेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि खूप चांगलं बेसिकली प्रोफेशन आहे. म्हणजे थोडंसं पुढे जाऊन किंवा मागे जाऊन आपण पाहूया तर फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे टिपिकली टायवाली मंडळी सिटिंग आउटसाइड द डॉक्टर्स क्लिनिक असा त्यांचा एक आजची ओळख आपल्या सर्वांना माहिती आहे. बट इट इज नॉट ओनली लिमिटेड टू वेअरिंग दॅट टाय अँड ते टाय घालून ते डॉक्टरांच्या चेंबरच्या बाहेर बसणं. ह्याच्यात बरेच बारकावे आहेत. आणि आज फार्मा इंडस्ट्री फक्त डॉक्टर्स चेंबरच्या बाहेर पडून एक वेगळ्या दिशेने चाललेली आहे. म्हणजे फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह बेसिकली मेडिकल स्टोर्स कडे जाण्यासाठी किंवा मेडिकल स्टोर्स कडून जे OTC किंवा जेनरिकच्या ऑर्डर्स लागतात त्यासाठी सुद्धा आज फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची गरज आहे. मग त्याला आपण मे बी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नाही म्हणणार, पण त्याला एक वेगळं नाव आपण देऊ शकतो. त्याला म्हणू शकतो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फील्ड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. असे वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळी नावं, बेसिकली सेल्स एक्झिक्युटिव्ह लेवलचं आपण जे बोलतोय त्या सेल्स एक्झिक्युटिव्ह लेवलला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे विथ मोर देन 3 लाख+ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स प्रिव्हेलिंग इन इंडिया. माय वर्ड्स, 3 लाख+ आजच्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, छोटे मोठे मॅन्युफॅक्चरिंग उद्योग आहेत जे फार्मामध्ये काम करत आहेत. आणि बेसिकली फार्मा इंडस्ट्री इज नॉट लिमिटेड टू ओनली फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ज्याला ॲलोपॅथी आपण म्हणतो. थोड्या वेळापूर्वी माझं विनोदजींशी चर्चा होत होती की हे बेसिकली ॲलोपॅथीमध्येच फक्त मोडतं का? तर नो माय डिअर फ्रेंड्स, आयुर्वेदाला उधाण आलंय. आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीला उधाण दिलंय, युनानीला उधाण दिलंय.
बेसिकली जितके रिसर्च हळूहळू त्या फार्मा सेल्स इंडस्ट्रीमध्ये होत राहतील तितके जॉब ऑपॉर्च्युनिटीज फार्मा सेल्स मध्ये उपलब्ध होत राहतील. आणि मग पुढे जाता ह्या फार्मा सेल्स इंडस्ट्रीमध्ये जे क्वालिफिकेशन प्रॅक्टिकली लागतं ते तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, विनोदजींनी ते प्रेझेंट केलेलं आहे की नाव फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधलेच फक्त लोक किंवा क्वालिफाईड ऍब्सॉर्ब होतील असं नाहीये. आय वॉन्टेड टू हायलाइट हिअर की डिप्लोमा इन फार्मसी ही बेसिक डिग्री आहे जी फार्मसीमध्ये 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स आहे, जी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानी प्रेझेंट केलेली आहे. ती MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत बहाल केली जाते आणि त्याला गव्हर्न करतं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. त्यातलं महाराष्ट्र चॅप्टरचं ऑफिस मुंबईमध्ये विक्रोळी इथं आहे. आणि बेसिकली FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही फार्मास्युटिकल लॉबीवरती किंवा फार्मास्युटिकल सेल्स वरती हाँ सरोजिनी बोलिए, हिंदी में बात करना पड़ेगा शायद. नहीं सर, वो बाय मिस्टेक हो गया सर. ओके ओके. तो तर ही फार्मास्युटिकल लॉबी जी आहे ती बेसिकली गव्हर्न्ड बाय FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, जो स्टेट वाईज सगळीकडे असतो आणि जिल्हानिहाय त्याचे ऑफिसेस असतात. पुण्यातलं ऑफिस बेसिकली गुरुवार पेठ मधून आता शिफ्ट होऊन पिंपरी चिंचवड च्या एरियामध्ये शिफ्ट झालेला आहे आणि मोठं अद्ययावत ऑफिस आता झालेलं आहे. खूप काम असतं ह्या FDAच्या लोकांना, तसंच खूप काम असतं ह्या फार्मास्युटिकल सेल्सच्या लोकांना. आमचे मित्र डॉक्टर हेमंत काटे सर जॉईन झालेले आहेत आणि ते नक्की सांगतील की ते म्हणजे मे बी माझा टॉक संपल्यानंतर ते सांगतील की ते फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला कसं पाहतात. मग ते जर बोलले ह्याच्या विषयावरती तर मला त्यांच्याबद्दल नक्की आवडेल. सर तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल की मला एक 5 मिनिटाचा ब्रेक आहे तेव्हा तुम्ही मला सांगा आणि मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आपण ज्याला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो त्याच्याबद्दल तुमचं मनोगत काय आहे. आत्ता बेसिकली आपण पुढे जाऊयात. तर क्वालिफिकेशन बद्दल मी म्हणत होतो की डिप्लोमा इन फार्मसी हा बेसिक क्वालिफिकेशन जे MSBT द्वारे बहाल केली जाते डिग्री. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया त्याला गव्हर्न करते. त्याचं लायसन्स येतं फार्मसी लायसन्स, पण ते बेसिकली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व्हायला त्याची गरज नाही. ते तुम्हाला पुढे मेडिकल स्टोअर टाकायचं असेल किंवा होलसेल लायसन्स करायचं असेल तर फॉर बिकमिंग अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडे तुम्हाला MSBT ची डिग्री सबमिट करावी लागते आणि 180 तासाचं तुमची प्रॅक्टिस तुम्ही एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा होलसेल युनिटमध्ये किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कुठल्या तरी फार्मास्युटिकल युनिटमध्ये तुम्ही काम केलेलं आहे हे तिथं सिद्ध करावं लागतं किंवा त्यांचं एक इंटर्नशिप सर्टिफिकेट घ्यावं लागतं. 180 तासाची इंटर्नशिप पब्लिश करावी लागते. पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होण्यासाठी त्याची काही गरज नाही. तुम्ही D-Pharm केल्या साधारण कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं सो दॅट यू बिकम अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच हे मंडळी ज्यांना कुणाला इंटरेस्ट असतं ते सेल्समध्ये येतात. आता ही एक मिथ आहे किंवा मी अशी बरीचशी मंडळी पाहिलेली आहेत. आता माझ्या करिअरमध्ये मॅनेजमेंट करिअर माझं साधारण 15+ वर्षाचं झालं. म्हणजे आय रिमेंबर द इयर वेन आय स्टार्टेड ॲज अ एरिया सेल्स मॅनेजर. इट वॉज 2008 आणि तेव्हापासून मी इंटरव्ह्यूज घेत आलेलो आहे किंवा माझे कलिग्स मी पाहिले. तर बेसिकली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फार्मास्युटिकल सेल्समध्ये येण्याची जी प्रक्रिया असते ती बऱ्याच वेळेला बाय ॲम्बिशन किंवा बाय चॉईस असते. मी सुद्धा बाय चॉईस नाही चॉईस आलो. म्हणजे वेन आय कम्प्लिटेड माय D-Pharm त्यावेळेला आय वॉज वेटिंग की मला ॲक्च्युली मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. सो आय वॉज वेटिंग की मला CETचे रिझल्ट्स यावे माझे आणि मग पुढे काय करावं ह्याची मीमांसा करावी. परंतु मग जेव्हा मी प्रॅक्टिस करण्यासाठी तर म्हटलं आता
डी फार्मची डिग्री घेतलीच आहे, तर वाय नॉट ऑल्सो डू द प्रॅक्टिस सायमल्टेनियसली, की ज्याच्यातून थोडं नॉलेज मिळेल. तर आमच्या मित्रच्या दुकानात मी प्रॅक्टिसला जायचो. फॅमिली मित्र होते, म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर होते ते, चोरडियाजी. तळेगाव दाभाडेमध्येच त्यांचं मेडिकल स्टोअर होतं. लोणाळ्यामधनं माझी त्यांची ओळख होती. आणि त्यांच्या स्टोअरवरती जाताना मला हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कायमस्वरूपी दिसायचे. आणि बेसिकली कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मला सांगितलं गेलं होतं की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशी एक संकल्पना असते. तर इमिजिएटली त्याच म्हणजे 2-3 दिवस तिथे बसल्यानंतर, त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला पाहिल्यानंतर मलाही इच्छा झाली आणि मी कॅम्पस इंटरव्ह्यूला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या बसलो आणि आय वॉज सिलेक्टेड इमिजिएटली ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मग थोडी चौकशी करावी की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बेसिकली फ्युचर म्हणून काय आहे. तर मी आमचे काका आहेत, माझे कझन, चुलते, वडिलांच्या आत्याचा मुलगा आहे. लक्ष्मी एजन्सी म्हणून चिंचवडमध्ये त्यांचं होलसेल फर्म आहे. त्यांना भेटायला गेलो, त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले की अरे खूपच चांगलं करिअर आहे, तुझी पर्सनॅलिटी नेक्स्ट लेवल होऊन जाईल, तू बेसिकली मेडिकलचा विचार करत असशील तर ठीक आहे, पण 1 वर्ष ट्राय द्यायला हरकत नाही. तर मला आठवतं 5 मे 2006 मी माझं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करिअर सुरू केलं. किंवा त्याच्याही आधी फार्मा सेल्समध्ये होतो, कारण मग मेडिकल स्टोअर माझ्या बऱ्याचशा नातेवाईकांचं किंवा मित्रांचं, सिनियर मंडळींचं असायचं. तर तिथेही मी सेल्स करायला, त्यांच्या काउंटर सेल्सला. बेसिकली मी जे म्हणतोय तुम्हाला की फार्मास्युटिकल सेल्स इज नॉट ओनली लिमिटेड टू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, हा आजचा जो माझा मुद्दा होता, तर तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की फार्मास्युटिकल सेल्स इज वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन इज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, की जो कोर मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सपोर्ट करतो. मॅन्युफॅक्चर्ड ज्या काही मेडिसिन्स असतील त्याचं जे काही प्रमोशनल स्टाईल आहे किंवा प्रमोशनचं काम आहे हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करत असतात. पण ॲट द सेम टाइम फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा आपण म्हणतो ते मेडिकल स्टोअरच्या काउंटरवरती पण तुम्हाला दिसतात. बऱ्याच वेळेला हे डॉक्टरांच्या चेंबरच्या बाहेर ओपीडी कॅम्प्स करायला सुद्धा एक वेगळी यंत्रणा लावली जाते की ज्याच्यातून फक्त आणि फक्त प्रमोशनचं काम केलं जातं मेडिकल फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या एखाद्या प्रोडक्ट बद्दल. पण तिथे सेल व्हावा अशीच काही अपेक्षा नसते, तिथे सॅम्पलिंग पण करण्यासाठी हे फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह बेसिकली लागत असतात. तर असं एकंदरीत फार्मा सेल्समध्ये आत्ता माझ्या माहितीप्रमाणे, मी आत्ता तेच राहुल वाघमारे सरांशी बोलत होतो की 15 लाख जॉब उपलब्ध आहेत. पैकी आत्ता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह साधारण जॉब घेतलेली मंडळी आजच्या तारखेला जर आपण बघितलं, त्यांचं एक असोसिएशन पण आहे, ऑल इंडिया असोसिएशन, ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं बनतं. त्यांच्या आकडा आहे साधारण 6 लाख लोक. अजूनही अनऑर्गनाइज्ड म्हणूयात ते साधारण 3 ते 3.5 लाख असतील. मग मोठामोठी 10 लाख लोकांना भारतामध्ये जॉब दिलेली ही एक इंडस्ट्री आहे. आणि मी एक्झिक्युटिव्ह जॉब म्हणतोय. आता लक्षात घ्या की जेव्हा माझा पुढचा स्लाइड दाखवला जाईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या वरती जी यंत्रणा असते ती पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करावी लागेल आपल्याला. म्हणजे बेसिकली फार्मा सेल्स जॉब जे आहेत ते फक्त भारतामध्ये साधारण 20 ते 22 लाख फार्मा सेल्स जॉब आहेत. पोझिशन बढती आणि अप टू डायरेक्टर लेवल किंवा एखाद्या मार्केटिंग कंपनीचा डायरेक्टर बनणं, जसं की मी आहे. माझी बेसिकली मी आहे म्हणण्यापेक्षा मी होतो. आता मी तो राजीनामा दिलेला आहे आणि तिथे बेसिकली माझी बायको डायरेक्टर झालेली आहे त्या कंपनीची. आणि मी आता नवीन पद घेतलेलं आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनचा सीईओ म्हणून मी कारभार घेतलेला आहे आता. बेसिकली तो पण एक लिडरशिप मोठी पोझिशन आहे आणि एक ध्येयाचा भाग होता. तिथे मला नियुक्ती भेटत होती आणि मी तिथे जॉईन झालो. सोशल एंटरप्राइज मध्ये मोठं होणं ही म्हणजे मोठ्या सोशल एंटरप्राइज विच हॅज टर्नओव्हर मोर दॅन 100 crores असं ते माझं स्वप्न आहे. ते स्वप्नाला चेस करत असताना मी इकडे शिफ्ट झालेलो आहे. तर
लेट अस कम बॅक टू द फार्मास्युटिकल सेल्स आणि क्वालिफिकेशन्स. मग मी तुम्हाला म्हटलं की पहिला क्वालिफिकेशन डिप्लोमा इन फार्मसी, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बी फार्मची मंडळी पण पास आउट झाल्यानंतर फार्मा सेल्स जॉबमध्ये जातात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बेसिकली बनतात, किंवा मग ते काही दिवस काम केल्यानंतर त्यांची पोझिशन हाईक होते, ते पण तुम्हाला मी दाखवतो. बीएससी कुठल्याही फील्डमधून केलं तरी आजकाल बेसिकली काय गरज खूप वाढली आहे. म्हणजे मेडिकल, मी तुम्हाला जसं म्हटलं तसं 15 लाख जॉब आहेत, लक्षात घ्या. तर फार्मसी केलेले सर्वच मंडळी सेल्समध्ये जातात असं नाही. फार्मसी केलेल्या मंडळींना, डी फार्म केलेल्या मंडळींना पण वेगवेगळे पर्याय असतात. तो आपला आत्ताचा विषय नाही, त्यामुळे मी बोलत नाही. खूप वास्ट पर्याय डी फार्म, बी फार्म केलेल्या मंडळींना आजकाल उपलब्ध आहेत. पुढे काही क्वालिफिकेशन्स उपलब्ध आहेत. वन ऑफ द जॉब और वन ऑफ द अपॉर्च्युनिटी इज फार्मास्युटिकल सेल्स. मग ते बेसिक लेवल त्याची जी आपण म्हणतो ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, किंवा मी तुम्हाला जसं म्हटलं तसं सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ही वेगवेगळ्या स्तरावरती लागत असतात. मग त्याचं पण मी विश्लेषण तुम्हाला दाखवतो. बीएससी कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएट आजकाल घ्यायला लागले. म्हणजे इफ यू सी, एखादी एमएनसी सोडली थोडीशी, पण जे काही इंडिया बेस्ड कंपनीज आहेत त्या लोकांचा एक पोर्टफोलिओ फिक्स असतो, म्हणजे औषधांचा पोर्टफोलिओ फिक्स असतो. मग आजकाल जे औषधं वर्षानुवर्ष चालत आलेली आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पॅरासिटामॉल घ्या, किंवा ॲसिक्लोफिनॅक घ्या, डायक्लोफिनॅक घ्या, ह्या औषधांबद्दल नवीन काही माहिती बाजारात देण्यासाठी नाहीये. म्हणजे बेसिकली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जसं सायंटिफिकली डॉक्टरांना भेटायला जातात आणि त्या मॉलिक्यूल बद्दल किंवा त्या औषधाबद्दल, ड्रग कंटेंट पासून ते त्याच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पासून ते त्याच्या युजेबिलिटी, त्याचा डोस, त्याचं साईड इफेक्ट्स, हे एवढं सांगत बसायची जी प्रक्रिया आहे ना, ती आता कटशॉट झालेली आहे. म्हणजे जे काही साधारण 2 ते 3 हजार प्रोडक्ट्स, ज्याला आपण जेनरिक प्रोडक्ट्स म्हणतो, की जे आता वर्षानुवर्ष मार्केटमध्ये प्रिव्हेलिंग आहेत आणि डॉक्टरांना सुद्धा त्याचं बेसिक फार्मा किंवा त्यांचं नॉलेज ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, त्याचं फार विश्लेषण करायला लागत नाही. आणि त्यामुळे मग काय झालं की एक साधारण 20 वर्षापूर्वीच माझ्या कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएट की ज्यांना बेसिक इंग्लिश येतं, लिहिता वाचता आणि बेसिक बोलता, म्हणजे एक 300 ते 400 शब्दांची वोकॅब्युलरी ज्याची इंग्लिशमध्ये चांगली होऊ शकते, त्याला शब्दावली, शब्दकोश बेबी ट्रेनिंग मध्ये पण देतात. असं काही गरजेचं नाहीये की इंग्लिश यायलाच पाहिजे, पण मग त्या शब्दकोशाची माहिती, म्हणजे आता काही किचकट शब्द असतात की जसं की डायफेनेरामाइन मॅच, आता हे एखाद्या नॉर्मल व्यक्तीला पटकन होत नाही, पण ते तेवढीच शब्दावली आहे. मग एखादी कंपनी आहे फार्मास्युटिकल सारखी, किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे की जे फक्त एपीआय वाले, म्हणजे आहेत, तेच फक्त मॅन्युफॅक्चर करतं. तर मग त्याला फार पॉलिश्ड माणूस किंवा डी फार्म, बी फार्म, बीएससी केमिस्ट्री वालाच माणूस, ज्याला सगळे हे शब्द अगदी माहिती असतील, त्याचे मेकॅनिझम असं काही गरजेचं राहिलं नाही. दीज पीपल शिफ्टेड टू, बाय द वे ऑफ ट्रेनिंग, ऑफकोर्स त्यांचं ट्रेनिंग खूप चांगलं त्यांनी सेट केलं. आणि ह्या बाकीच्या ग्रॅज्युएट लोकांना, कारण डिमांड वर्सेस सप्लाय कमी कमी होत चालला होता, मग त्यावेळेला पण बेसिकली फार्मसीला तेवढा स्कोप नव्हता. मग दीज पीपल स्टार्टेड हायरिंग एनी ग्रॅज्युएट्स और डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग, किंवा एमबीए ही पुढची डिग्री झाली, अर्थात ग्रॅज्युएशनच्या. एमबीए लोकांना पण जेव्हा जॉब मिळालं नाहीसे झाले, तर त्या लोकांनी सुद्धा फार्मास्युटिकल सेल्सकडे कौल दिला, बेसिकली कारण एमएनसी कंपनीमध्ये जर तुम्ही पाहिलं की आजचं स्टार्टिंग पॅकेज जे आहे फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला, ज्याला आपण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, एफएसओ, एफएसआर, काही तुम्ही म्हणा, फील्ड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, फील्ड सेल्स ऑफिसर, असं काही म्हणा, त्यांना स्टार्टिंग सॅलरी ही आजची एखाद्या चांगल्या एमएनसी कंपनीमध्ये जर तुम्ही पाहिली तर 5 लाख पर एनम असते, म्हणजे 1000 रुपये महिना, विच इज बॅड. त्यामुळे मग ही एमबीए ची लोक, एमफिल सेल्स केलेली मंडळी सुद्धा, आता ही एमफिल म्हणजे तशी तर थोडी अजून पुढची मंडळी, रिसर्च केलेली मंडळी, तर ती पण सेल्स मध्ये वळायला लागली. कारण
ते त्यांचं बेसिकली रिसर्च केल्यावर सुद्धा त्यांना पटकन जॉब भेटणं भारताकडे किंवा त्यांच्या लिमिटेड एरियाज मध्ये अवेलेबल नव्हती. मग सेल्स हा सोपा पर्याय आहे. ह्याचं कारण असं आहे की सोपा पर्याय म्हणताना बेसिकली जॉब्सच खूप आहे. सी, नो इंडस्ट्री कॅन सर्व्हाइव्ह विदाउट हॅव्हिंग सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम इन देअर पोर्टफोलिओ. त्यामुळे मग फार्मा इंडस्ट्री पण त्याच्यातली काही वेगळी नाहीच आहे. प्रत्येक औषध विकायला हा तुम्हाला सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह लागेल. मग तो कुठल्याही स्तरावरती लागू शकतो. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा FSO फील्ड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हे मार्केटमध्ये जाऊन सेल्स आणतात. तर देर आर सम आता टेलिकॉलिंग पण सुरू झालेलं आहे फार्मा सेल्समध्ये. आता बेसिकली मेलर्स पण सुरू झालेले आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे सुद्धा फार्मास्युटिकल सेल्स केला जातोय. मध्ये तर MLM मध्ये सुद्धा फार्मा सेल्स घुसला होता. मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये सुद्धा फार्मा सेल्स घुसलेला होता. त्यामुळं फार्मा सेल्सला बेसिकली स्कोप खूप मोठा आहे. ऑपॉर्च्युनिटीज खूप व्हास्ट आहेत. आणि एक योग्य प्रकारचं ट्रेनिंग, जसं मी तुम्हाला म्हणतोय की 300-400 वर्ड्सचं एक चांगलं वोकॅब्युलरी तुम्ही तयार केलं तर तुम्ही फार्मा सेल्स मध्ये खूप प्रगती करू शकता. बट ऍट द सेम टाइम मग त्यात PhD लेवलची पण काही मंडळी आहेत की जी आजही फार्मा सेल्स मध्ये आहेत. ऍट द म्हणजे व्हेन आय से जॉब इन फार्मा सेल्स, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन दॅट जॉब. म्हणजे मी जेव्हा चॅलेंजेस म्हणतोय, फार्मास्युटिकल अपॉर्च्युनिटीज बद्दल फक्त बोलणार नाहीये, तर मी चॅलेंजेस बद्दल पण बोलणार आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन दोज फार्मास्युटिकल सेल्स जॉब. एक प्रकारचं ऍटिट्यूड लागतं. खूप सारे मानहानी सहन करावी लागते. त्याला मानहानी बेसिकली नाही म्हणणार, ते जॉबची रिक्वायरमेंट आहे. आणि दॅट इज जस्ट इमॅजिन की एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा मार्केटमध्ये सकाळी काम करायला निघतो फील्डमध्ये, तेव्हा तो टिपिकली 10-15 डॉक्टरांना भेटत असतो. आता त्याला बऱ्याच वेळेला डॉक्टरांच्या चेंबरच्या बाहेर वेटिंग लागतं. हा पेशन्स असणं पण फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला पेशंट इमर्जन्सी असेल तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला बाहेरच थांबायला सांगतात. आणि इवन द रिसेप्शनिस्ट जे डॉक्टरांचे असतात, किंवा बऱ्याच वेळेला डॉक्टर सुद्धा रिक्वेस्ट करतात की अरे ते पेशंटला पहिले येऊ द्या, मग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला सोडा, विच इज नॉट रॉंग. कारण बेसिकली डॉक्टरांवरती पहिला हक्क हा त्यांच्या पेशंटचा आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आज काही नवीन जर घेऊन येणार असेल तर ऑफकोर्स बाय अपॉइंटमेंट डॉक्टरांना ते नवीन ते घेण्यासाठी बेसिकली तिथे मग त्यांना 15 मिनिटं 20 मिनिटं किंवा प्रोडक्ट प्रेझेंट करायला जास्त वेळही लागू शकतो. पण ऍज सच जे जुने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा ज्या कंपन्यांकडे नवीन काही बोलण्यासारखं नाही, तेच प्रोडक्ट्स आहेत, ज्याला मी तुम्हाला म्हटलं की जेनरिक कॅटेगरीचे जे प्रोडक्ट आहेत, पॅरासिटामॉल आहे, ॲसिक्लोपॅरा आहे, रॅबिप्राझोल आहे, पेंटाप्रोझोल आहे, याच्याबद्दल डॉक्टर काही वेगळं ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात, किंवा रादर त्यांनी ऐकूही नाही. कारण त्याचं बेसिकली सगळं डॉक्टरांना माहित. अर्थात तुमच्याकडे जर त्याच्यामधलं काही, मी ऍटिट्यूड बद्दल बोलतोय आणि टिकणं, चॅलेंजेस बद्दल बोलतोय की फार्मा सेल्स जॉब मध्ये एक्झिक्युटिव्ह लेवललाच काय चॅलेंजेस येतात. तर आता आपण डॉक्टर हा फॅक्टर पकडलेला आहे, म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बेसिकली बोलतोय किंवा प्रोडक्ट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह बद्दल बेसिकली बोलतोय. तर चॅलेंजेस पहिले आहे वेटिंग ऍट द डॉक्टर्स चेंबर. काही वेळेला इतकं सारं वेटिंग होऊन जातं, नवीन असेल किंवा त्यांना त्याची अनुभव नसेल त्या डॉक्टरांचा, किंवा डॉक्टरांना इमर्जन्सी ही. मग काही सर्जन्स असतील तर त्यांना बेसिकली इमर्जन्सी ऑपरेशन आलं, ऍक्सिडेंटल केस आली, तर दे डू नॉट केअर की बाहेर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसलाय. देअर फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज टू गो अँड ऑपरेट द पेशंट. MD मेडिसिन, फिजिशियन, जनरल प्रॅक्टिशनर, हॉस्पिटल ओनर्स असतील तर त्यांना सुद्धा एखादी इमर्जन्सी आली तर दे हॅव टू लिव्ह देअर OPD अँड गो टू अटेंड इट. तर बेसिकली दिस इज द पार्ट ऑफ ॲटिट्यूड दॅट द फार्मा सेल्स गाय मस्ट डेव्हलप. पेशन्सचा भाग म्हणूयात आपण त्याला, की डॉक्टरांसाठी पहिले त्यांचे पेशंट आहेत, मग तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात. अनलेस यू हॅव टेकन अ प्रायर अपॉइंटमेंट
आणि डॉक्टर इज ऑल्सो इंटरेस्टेड की तुमचं काहीतरी रिसर्च प्रोडक्ट आलेलं आहे किंवा नवीन प्रोडक्ट आलेलं, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तुमच्या कंपनीकडनं त्यांना सांगितली जाते. तर ते सर्व ऐकण्यासाठी डॉक्टर पण उत्सुक असतात. मग त्यावेळेला डॉक्टर स्ट्रिक्टली त्यांच्या रिसेप्शनला किंवा इतर सहकार्यांना सांगून ठेवतात की अरे हा एक 20-25 मिनिटाचा कॉल आहे, आय नीड टू अटेंड इट व्हेरी हे, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं नवीन टेक्नॉलॉजी बद्दल बोललं जाणार आहे. सो बेसिकली हे होतं बाय पेशन्स, बाय रिअली डेव्हलपिंग अ गुड रॅपो विथ द डॉक्टर whom you are going to meet. तुमचं कस्टमर किंवा सेल्स मध्ये बेसिकली द कस्टमर इज नॉट द पेशंट हु इज medicine. The first customer for the is the doctor, because the product will be promoted to the doctor and the doctor will be prescribing as per the Indian prescription system. And that is the reason why the whole concept revolves around doctors, medical stores. मग एक स्टॉकिस्ट असतात जे होलसेलर्स आपण त्याला म्हणतो, मग सुपर स्टॉकिस्ट असतात जे सुपर म्हणजे ज्याला C&F म्हणतो, किंवा जे होलसेलरच्याही वरती असतात त्यांना कमी मार्जिन भेटतं, बट बेसिकली ते कॅश मध्ये कंपनीकडनं प्रोडक्ट घेत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये हे मंडळी वावरत असतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिटला कायमस्वरूपी शिव्या घालणार आहे, कारण वेळेवरती जर मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट नाही आलं आणि त्यांचा सेल्स वाया गेला. आता बेसिकली फार्मास्युटिकल सेल्स मध्ये सेल्स वन लॉस्ट इज लॉस्ट. आज मला ते औषध लागतंय, तुझं औषध आज जर हजर नसेल तर तो डॉक्टरांना पर्यायी दुसरं औषध पेशंटला द्यावंच लागतं. त्यामुळे तुमचा ब्रँड किंवा तुमचं औषध आज अवेलेबल नाही तर तुमचा सेल लॉस्ट आहे, तो परत नाही मिळणार आहे तुम्हाला. बेसिकली जसं की आपण म्हणतो की सुपर कन्व्हिन्सिंग केलं बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये, इन्शुरन्स असेल, फायनान्स असेल, तर दॅट इज नॉट अन इमर्जन्सी प्रोडक्ट, किंवा दॅट इज नॉट की त्याचा सेल्स लॉस झाला तर तुम्हाला परत ग्रॅब करता येणार नाही. तोच कस्टमर त्यांना परतही मिळू शकतो. ऑफकोर्स इथे कस्टमर परत मिळू शकतो, परंतु त्या दिवशीची जी गरज होती तुम्ही जर ती गरज पुरवू नाही शकला तर हा एक मोठा चॅलेंज आज फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला फेस करावा लागतोय. कारण खूप सारे प्रोडक्ट आलेत, खूप सारे डिस्ट्रीब्युटर्स किंवा एजन्सीज आल्यात, आणि तो जो एका डॉक्टरांच्या बाहेर जो सेल्स आहे तो लिमिटेड झालेला आहे. तर त्या मेडिकल मध्ये तुमचं प्रोडक्ट वेळीच असणं हा एक मोठा चॅलेंज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फेस करावा लागतो. मग जसं मी म्हणत होतो की फार्मास्युटिकल सेल्सचं ऍटिट्यूड जे तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, ते ऍटिट्यूड मध्ये बेसिकली पहिल्या पॉइंट वरती आलं ते पेशन्स. म्हणजे डॉक्टरांच्या चेंबरच्या बाहेर तुम्हाला थांबायला लागू शकतं, तुम्हाला मेडिकल स्टोअर वरती थांबायला लागू शकतं. होलसेलर्स बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑर्डर देत नाही. तर तुम्ही आता दवा बाजारला गेलात बिटवीन द डेज 20 to 30 ऑफ द लास्ट ऑफ द इयर, की ज्या वेळेला बेसिकली तो प्रकार मला आवडत नाही. माझ्या कंपनीमध्ये त्याला मी तडा दिलेला होता. बट यू सी एन नंबर ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेट टिल द एजन्सीज क्लोज. 8-10 वाजेपर्यंत सुद्धा त्या बेसिकली होलसेलर्सची मनधरणी करण्यासाठी हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्यांचे मॅनेजर्स हे त्या दवा बाजार इज अ प्लेस पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये तरी बेसिकली, किंवा अदर प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट अशी एक प्लेस आहे की जिथे हब ऑफ 20 to 100 होलसेलर्स इज क्रिएटेड. की फार्मा लॉबी किंवा फार्मा होलसेलर लॉबी तिथे जी असते तिथे त्याला दवा बाजार म्हणतात. आणि इथे तुफान गर्दी ह्या 20 ते 30 तारखेच्या मध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला बेसिकली किंवा कधी अशी पडीक दिसेल की जे बेसिकली ऑर्डर घेण्यासाठी, त्याचं डिस्कशन करण्यासाठी आणि कुणी पेमेंट घेण्यासाठी अशा पद्धतीने थांबलेले असतात. तर हा एक म्हणजे चॅलेंज आहे की इफ यू आर नॉट अवेलेबल ऍट द टाइम, म्हणजे सेल्स वन्स लॉस्ट इज लॉस्ट फॉर द फार्मास्युटिकल सेल्स पर्सन. आणि मग बेसिकली वेन वी टॉक अबाउट द चॅलेंजेस, दी अनदर चॅलेंज इज द अपिअरन्स. थोडंसं लक्ष असतं डॉक्टर म्हणा, मेडिकल स्टोअर म्हणा, बिकॉज अगेन दिस जॉब इज कन्सिडर्ड अ लिटिल नॉलेजेबल और लिटरेट जॉब. मग आता ती की कपड्यावर बेसिकली जसे
काळा कोट घालून ऍडव्होकेट ओळखले जातात, पांढरा कोट घालून डॉक्टर्स किंवा स्टेथोस्कोप गळ्यात घेऊन डॉक्टर्स ओळखले जातात. पांढरा कोट फार्मासिस्टला पण रिप्रेझेंट करतो, पण बेसिकली स्टेथोस्कोप असेल गळ्यात तर ते डॉक्टर आहेत हे कळतं. तर तसं एक थोडस याच्यामध्ये बायफर्केशन आलेलं आहे. तर त्यामुळे तुमचं अपिअरन्स मॅटर करतं वेन यू आर इन टू फार्मा सेल्स जॉब. म्हणजे पीपल डू लुक ॲट यू आयडी पर्सन, नीट अँड टायडी पर्सन बेसिकली, की दाढी केलेली असावी किंवा त्या केसांना नीट शेप दिलेला असावा. या सगळ्या गोष्टी थोडंसं फार्मास्युटिकल सेल्स ते तुमचे मॅनेजर्स असतील किंवा तुमचे टॉप बॉसेस असतील किंवा कंपनी पर्सोनल्स असतील तर ते काही कंडिशन्स मध्ये सांगतात की तुम्ही जरा प्लीज टाय घालून मार्केटमध्ये जा, किंवा काही ठिकाणी टाय आता नाही घातला तरी चालेल असं म्हणतोय. म्हणजे आमच्या कंपनीमध्ये तर आम्ही सर्रास टी शर्ट केलेले आहेत. कंपनीच्याच लोगोचे टी शर्ट आम्ही देतो, युनिफॉर्म सारखं त्याला वापरायला देतो. वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या दिवशीचे आमचे टी शर्ट असतात. तर टी शर्ट्स पण फॉर्मल्स पकडले जातात. मग फॉर्मल इनफॉर्मल हा एक विषय असतो. मग इनफॉर्मल म्हणजे आपण बेसिकली कॅची इव्हेंट्स मध्ये ही मंडळी किंवा एखादं स्पेशल ओकेजन आलं तर ही मंडळी वेगळं ड्रेसअप पण करून जातात. बट यू आर एक्सपेक्टेड टू बी नीट अँड टायडी व्हेन यू आर अ फार्मा सेल्स पर्सन. मग दॅट नीट अँड टायडी मध्ये प्रत्येकाचे क्रायटेरिया थोडेफार वेगवेगळे असतील, पण त्यातली त्यात सुशोभित असा म्हणजे एक कंपनीचं टी शर्ट घालणारा किंवा एक चांगलं शर्ट, फुल और हाफ शर्ट घालणारा, फॉर्मल शर्ट घालणारा व्यक्ती किंवा टाय लावलेला व्यक्ती इज नोटेड ॲज अ, असे ते फार्मास्युटिकल सेल्स पर्सन लोक. पण तुम्ही मेडिकलच्या बाहेर किंवा डॉक्टरांच्या चेंबरच्या बाहेर किंवा ह्या दवा बाजारमध्ये तुम्ही जे, जसं आपण म्हणतो की एक जुनी म्हण आहे की बेसिकली जो चिंतित दिसेल एखाद्या लग्न कार्यामध्ये तो म्हणजे मुलीचा बाप आहे. तसं तुम्ही एखाद्या चेंबरमध्ये गेलात आणि स्माइल देत असेल परंतु तेवढाच नर्वस दिसेल, एखाद्या डॉक्टरच्या चेंबरच्या बाहेर किंवा एखाद्या मेडिकल स्टोअरच्या बाहेर किंवा ह्याच्या बाहेर दिसेल, तो म्हणजे फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे. अर्थात मी थोडा त्याच्या पुढे आलेलो आहे आजकाल. म्हणजे वेन एव्हर आय गो टू डॉक्टर्स, आय गो बाय अपॉइंटमेंट. माय टीम टेक्स अपॉइंटमेंट फॉर मी, आणि मग त्यामुळे मी ऑन द टाइम जातो, ऑन द टाइम डॉक्टरांना भेटतो. बेसिकली दिवसाला 5 ते 7 अपॉइंटमेंट माझ्या फिक्स असायच्या. आता आय विल talk it in past tense because now I am no more going on field for doing pharma sales. I have shifted over to दिव्यांग भवन. तो बेसिकली असं हे एक चॅलेंज आहे फार्मास्युटिकल सेल्सचं, विच आय मेन्शन टू यू. तर अजून बेसिकली चॅलेंजेस जे फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला फेस करावं लागतात ते म्हणजे द रिपोर्टिंग पॅटर्न विच इज मस्ट. म्हणजे आय रिमेंबर वी यूज टू रिपोर्ट डेली, डॉक्टर्स किती केले, केमिस्ट किती केले, आणि ते आम्हाला पोस्टाने आम्हाला हेड ऑफिसला आणि आमच्या इमिजिएट सुपिरियर एरिया सेल्स मॅनेजर आपण त्यांना म्हणतो, त्यांना पाठवायला लागायचे. तर आता ते प्रगल्भ झालेलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये बऱ्याचशा टेक्नॉलॉजी झाल्यात. मग पुढे आम्ही ते एक्सेल शीट मध्ये तयार करून मेलद्वारे फॉरवर्ड करायचो रिपोर्ट्स. मग त्याच्या पुढे ऍप सिस्टीम आलेली आहे, आता अँड्रॉइड आणि iOS प्रकारचे ऍप आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये म्हणजे जॉग्राफिकल ट्रॅकिंग सिस्टीम सुद्धा आलेली आहे. बेसिकली काय होतं, जसजसं प्रगल्भता वाढत जाते, जसजसं लक्षात यायला लागतं की म्हणजे ही एक मानसिकता आहे, चुकीची मानसिकता आहे ऍक्च्युली. चॅलेंजेस अनइथिकल प्रॅक्टिस आहे म्हणूयात, की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ड्यू टू रिलेशनशिप बेसिस फॉल्स डॉक्टर कॉल्स किंवा फॉल्स केमिस्ट कॉल्स किंवा फॉल्स स्टॉकिस्ट कॉल्स रिपोर्ट करायचे किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, विच इज अ रॉंग प्रॅक्टिस. आणि मग त्या प्रॅक्टिसेसला आळा घालण्यासाठी ऑफकोर्स मॅनेजमेंटला काही MIS, मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम्स आणाव्याच लागतात. आणि त्याचा एक भाग म्हणून आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा जसं की एक आपण म्हणतो ना की कैदीसारखा बांधला गेलेला आहे. म्हणजे त्याचं लोकेशन वेळोवेळी ट्रॅक होत आहे, फोन मधून असू द्या किंवा
there is a chip which is entered into their tabs, or some companies had reached up to the level that they used to have those collar trackers, की बेसिकली तुम्ही ते कॉलर ला लावून जायलाच पाहिजे, आणि ते ट्रॅकर त्यावेळेला ते ट्रॅकिंग तशी व्हायची. मग तुमचं लोकेशन, त्या लोकेशनला गेल्याशिवाय तुमचं ते, जर तुमचा रिपोर्टेड डॉक्टर असेल तर ते लोकेशनला गेल्याशिवाय ते डॉक्टर ट्रेस पण व्हायचा नाही, पण तुम्ही आधी त्याचं लोकेशन सर्व केलेलं बसायचं, मग तुमचे रिपोर्ट्स पण जायचे नाही. मग बेसिकली द सेल्स रिप्रेझेंटेटिव्स who have good relationship with the doctors and do not want to go as per the company policies, त्या लोकांना हे चॅलेंजेस व्हायला लागले. पण अर्थात कंपनी ऑल्सो थिंक्स इन अ बेटर वे, की ज्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हचा सेल चांगला असतो त्याला ते बॉदर करत नाही एवढं. मग त्यांच्या डॉक्टर लिस्टमध्ये किंवा त्यांच्या त्या ट्रॅकिंग लिस्टमध्ये पण शिथिलता असते, किंवा देर आर सम authorities given to the immediate bosses or the second next to the immediate boss. अशा लोकांना काही अथॉरिटीज असतात की ते म्हणतात की ठीक आहे, स्किप करा, ह्याला एकदाच भेटू द्या. म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला बेसिकली किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हने त्याच्या कस्टमरला 2दा ते 4दा महिन्यातनं भेटणं गरजेचं राहतं, ही आजची गरज झालेली आहे. सो जस्ट इमॅजिन की किती डेव्हलपमेंटल फेज मध्ये फार्मा सेल्स आलेला आहे, त्यांचं रिपोर्टिंग पॅटर्न किती पुढे आलेलं आहे. आणि डेली रिपोर्टिंग इज मस्ट, बट मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनी डेली रिपोर्टिंग करणं हे फार गरजेचं राहतं, आणि बेसिकली ते करावं पण. कारण सेल्स, कुठल्याही सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला रोजच्या रोज रिपोर्ट अपडेट केले तर त्याचे चॅलेंजेस कळतात. पण टार्गेट्स आर सेट वीकली, मंथली, क्वार्टरली आणि इयरली. आता ह्या टार्गेटलाच बेसिकली सेल्स मध्ये यायला, टार्गेट करणं ह्याला एक ॲटिट्यूड लागतो, त्यालाच लोक घाबरतात. बेसिकली दिस ॲटिट्यूड और दिस स्किल आपण म्हणूयात, नावडेज इज नो मोर अ मिथ. म्हणजे ते ब्लड मध्ये असलं पाहिजे किंवा ते जमलंच पाहिजे, बोलबच्चन असेल तरच तो जमतो, हे असं बेसिकली नाहीये. इट इज नाव अ प्रोवन सायन्स, किंवा इट इज नाव अ नरेटेड आर्ट, वेल डेव्हलप झालेली आहे. ट्रेनिंग बेसिकली असते, देर आर स्ट्रॅटेजीज विच आर फॉर्म्ड. मग ट्रेनिंग एवढी प्रगल्भ झाली आहे की कुणीही नॉन फार्मा असेल, नॉन टेक्निकल पर्सन असेल, तरी पण त्यांना एक बेसिक वोकॅब्युलरी 300 ते 400 शब्दांची शिकवली जाते. काही बेसिक इथिकेट्स शिकवले जातात, प्रोडक्ट नॉलेज दिले जातं, की जे तुम्ही काही मराठी, काही म्हणजे काही तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये आणि काही तुम्ही इंग्लिशमध्ये, बेसिकली इंग्लिश शब्द ते जे उच्चारायचे आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं डायफेनेरामाइन मॅलिएट, तसंच सीपीएम म्हणजे क्लोरफेनेरामाइन मॅलिएट, डायफेन हायड्रामाइन किंवा प्रोजेस्टेरॉन, असे किचकट शब्द आहेत की जे शब्द मग त्यांना पाठ करायला देतात, मग ते उच्चारणा देऊन. मग ते पाठ, कारण ते तसेच्या तसे उच्चारला गेले पाहिजे, कारण ते डॉक्टर म्हणा, मेडिकल स्टोअर म्हणा किंवा अन्य होलसेलर्स म्हणा, त्यांना तेच शब्द ऐकू पडतात की तुमचा ब्रँड बेसिकली ह्याच्यामध्ये, ह्या कंटेंटमध्ये किंवा ह्या मग ह्याचे डिसिजेसची नावं पण थोडी किचकट असतात. ट्युबरक्युलोसिस, काय त्याला आपण म्हणू, एक भूक न लागण्याला शब्द आहे, त्याला आपण म्हणतो नर्वोजा. मग ते असेचे शब्द त्यांना रिलेट करावे लागतात, आणि डॉक्टरांना किंवा मेडिकल स्टोअरला तेच शब्द डोक्यात राहतात. किंवा आयुर्वेदामध्ये काम करणारी मंडळी आहेत तर त्यांना संस्कृत बेसिकली थोडंसं, कारण आयुर्वेदाचा जो बेस आहे, ज्या सिस्टीम्स मधून त्याचं शिकवणी होते ती बेसिकली संस्कृतमध्ये होते. मग त्यांना ते संस्कृत शब्द पाठांतर करावं लागतात, किंवा ते थोडे अवघड शब्द असतात, गुरुची, गुळवेल, शुद्ध शिलाजीत, असे हे शब्द थोडेसे जे रोज कानावर पडत नसतात, पाठांतर करावं लागतात. तर ते ट्रेनिंग आलेले आहेत, त्यामुळे फार्मा सेल्स ऑपॉर्च्युनिटीज वाढत. मग एवढ्या क्वालिफिकेशन्सची जी मंडळी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, ती सर्व मंडळी बेसिकली आर नाव ऍब्सॉर्ब्ड इनटू. आपण दुसरा फार्मा सेल्सचा एक प्रकार सांगितला की जे साधारण रिटेल किंवा होलसेल काउंटरला जे उभे राहतात ते पण सेल्स मध्येच येतात. मग त्याच्यातही खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग टिपिकली जे काउंटर थोडं रशी असतं, ज्यांच्याकडे साधारण दिवसाला
पेक्षा जास्त कस्टमर्स येतात त्या काउंटरला बेसिकली फार्मासिस्ट बरोबरीला एक अजून म्हणजे फार्मासिस्ट हा सेल्स पर्सनच असतो तिथे, मग तो ओनर असू शकतो, मग ओनर पण सेल्स पर्सन म्हणून काम करतो आणि त्याच्याबरोबरीला एक काउंटर सेल्स पर्सन ते असिस्टन्स म्हणून म्हणजे मदतनीस म्हणून घेऊ शकतात. मग त्याच्यामध्ये पण खूप काम आहे आजकाल, त्याच्यातही खूप चांगले पैसे मिळतात. बेसिकली 12 तास काम करून आता तुम्ही वेलनेस आहे, अपोलो आहे किंवा काही मोठे 100-200 गिरायकं असतात दिवसाला, तिथे बेसिकली चांगला पगार मिळतो. म्हणजे चांगला इज अ गुड सॅलरी टू अर्न फॉर सच टाईप ऑफ पीपल, जे बेसिकली 12वी जरी असले तरी ते लोकांना मग ऍब्सॉर्ब करून घेतात जर त्यांना थोडासा आधीचा अनुभव असेल. सो बेसिकली मोठी ह्या स्टार्ट अपॉर्च्युनिटीज आहेत. आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूयात. बर्वेजी तुम्ही असताल तर जरा प्लीज नेक्स्ट स्लाइड घ्या. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये मी असं सांगू इच्छितोय की बेसिकली ग्रोथ कशी होते, म्हणजे फार्मास्युटिकल सेल्स जॉबची बेसिकली ग्रोथ कशी होते. 2-3 विंग्स मध्ये ही ग्रोथ होते ऍक्च्युली. तर वेन द फार्मास्युटिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह स्टार्ट्स हिज जॉब बेसिकली, तर तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, FSO फील्ड सेल्स ऑफिसर किंवा बिझनेस एक्झिक्युटिव्ह, तुम्हाला हे दिसत असेल बघा इथे की बेसिकली द स्टार्ट पॉइंट इज मेडिकल आणि त्याला FSO म्हणजे फील्ड सेल्स ऑफिसर, BE म्हणजे बॅचलर बिझनेस एक्झिक्युटिव्ह किंवा TE टेरिटरी एक्झिक्युटिव्ह किंवा प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह, CSR कस्टमर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, PSR पण म्हणतात प्रोडक्ट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, असे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पोझिशनवरती ही फार्मा सेल्स मंडळी काम करतात. आणि आता मी जसं तुम्हाला सांगतो तसं काउंटर सेल्स पर्सन सुद्धा किंवा काउंटर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, त्या CSRचा दुसरा अर्थ CSR काउंटर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पण होतो, जो मेडिकल स्टोर्समध्ये किंवा होलसेल फार्मास्युटिकल चेन्समध्ये काम करतो किंवा फार्मसी मॉल आले. एक मला आठवलेलं चांगलं मॉल जे होतं सुभिक्षा नावाचं मॉल होतं, ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकल ओपन चेन सिस्टीम होती. तर ती बेसिकली आता व्हायला लागली आहे परत. यू कॅन सी दॅट मेनी chemists or druggist shops have now been converted into फार्मा मॉल. मग त्याच्यामध्ये बेसिकली आयुर्वेदा प्रोडक्ट्स हे डिस्प्लेला असतात, जे तुम्ही डायरेक्टली चूर्ण वगैरे तुमच्या हाताने घेऊ शकता. फक्त शेड्यूल H, शेड्यूल X आणि असे H1 जे ड्रग असतात ते मात्र ड्रॉवर मध्ये अंडर द सेफ केबिन ठेवले जातात, की जे तुम्ही हाताने घेऊ शकत नाही. ते दॅट हॅज टू बी प्रोव्हाइडेड बाय ओनली प्रिस्क्रिप्शन. पण त्याच्या व्यतिरिक्त जे OTC प्रोडक्ट्स आहेत, जे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, जे H1 कॅटेगरीमध्ये किंवा H कॅटेगरीमध्ये, शेड्यूल H कॅटेगरीमध्ये येत नाही. दीज आर द शेड्यूल्स इन फार्मा डिफाईन्ड बाय द फूड अँड ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया, IP इंडियन फार्माकोपिया प्रमाणे ह्यांना डेझिग्नेशन दिलं जातं, की बेसिकली ज्यांचे इफेक्ट आहेत पण साईड इफेक्ट पण तेवढेच जास्त आहेत आणि त्याला एक विशिष्ट प्रमाणात किंवा अगदी पोटंट प्रमाणात, कमी प्रमाणात द्यायला लागतं बॉडीला. आणि ते बॉडीच्या बेसिकली ओव्हरऑल ब्लड सिस्टीम किंवा न्यूरल सिस्टीम किंवा हार्मोनल सिस्टीम वरती अपायकारक असू शकतात. साईड इफेक्ट्स त्याचे तिथं तुम्हाला हॅम्पर करू शकतात आणि बेसिकली तुम्हाला त्याच्यामधून काही इजा होऊ शकते. आहेत त्यांना शेड्यूल H किंवा शेड्यूल H1 किंवा X, शेड्यूल X तर खूपच डेंजरस, त्याला पॉयझनस प्रोडक्ट्स आपण म्हणतो, किंवा नार्कोटिक ड्रग्ज असतात, त्यांना फक्त प्रिस्क्रिप्शनद्वारेच देण्याची परवानगी असते. मग त्याचं एक सेपरेट चेंबर त्यांनी फार्मा मध्ये केलेलं असतं. ते सोडून ते मॉलमध्ये फिरू शकतात. मग त्या मॉलमध्ये सुद्धा आजकाल बरेचसे एम्प्लॉईज फार्मा सेल्सचे घेतले जातात. तर असा हा प्रवास असतो. म्हणजे बेसिकली जॉब्स खूप आहेत फार्मा सेल्समध्ये. मी तुम्हाला वेगवेगळे त्याच्यातले पर्याय इथे दाखवलेले आहेत, की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नंतर जी बढती होते ती म्हणजे मॅनेजमेंट लेवलची, म्हणजे सुपरवायझर कॅटेगरीची जी मंडळी असतात, जी काही वर्षांपूर्वी ड्रॉप करायचं हा पोझिशन असं एक आलेलं होतं, परंतु ते ड्रॉप नाही करता आलं. त्याच्या वरची पोझिशन मात्र ड्रॉप बऱ्याच कंपन्यांनी आता केलेली आहे. म्हणजे RSM कॅटेगरीची जी मंडळी आहे, ASM हु इज अन इमिजिएट सुपरवायझर, त्याच्या हाताखाली एक साधारण 4 ते 8 मंडळी एका वेळेला काम करत असतात. आणि मग हा एरिया सेल्स मॅनेजर जो असतो तो थोडा
थोडा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स पर्सन असतो, ज्यांनी ऑलरेडी एक्झिक्युटिव्ह लेवलवरती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, FSO, BE, TE, PE, CSR म्हणून 1.5 ते 2 वर्ष तरी कमीत कमी पाहिले जातं. पण काही लोकांना चांगलं कॅलिबर असेल तर 1.25 वर्षात सुद्धा चांगल्या नॉलेज प्रमाणे बेसिकली ASM म्हणून जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतात. मग हे ASM जे आहेत ते टिपिकली 4 ते 5, 4 ते 8 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला मॅनेज करतात किंवा सुपरवाइज करतात. मग त्यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींना सॉल्व्ह करतात, त्यांच्याबरोबर फील्ड इंडक्शनला जातात, म्हणजे फील्ड ट्रेनिंगला जातात त्यांच्या अनुभवाप्रमाणे, की बघ अशा प्रकारे फील्ड ट्रेनिंग करायची असते. त्यांना मग ते पॅचवर्क डिझाईन करून देतात की बाबा तू ह्या अशा प्रकारे पॅचला गेलास ना तर तुझे 10-12 कॉल जे तुझं टार्गेट आहे आजचं ते तेवढे तुझे होऊ शकत आहेत. आणि त्यांना बेसिकली कम्युनिकेशन चांगलं कसं करावं, कुठल्या प्रकारच्या डॉक्टरांना किंवा मेडिकलला वेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन करता येईल ह्याचं एक ट्रेनिंग किंवा एकंदरीत त्यांचं त्यांना सपोर्ट करणारी जी मंडळी आहे ना ती म्हणजे एरिया सेल्स मॅनेजर. द इमिजिएट बॉस और इमिजिएट रिपोर्टिंग अथॉरिटी टू द एक्झिक्युटिव्ह लेवल फार्मा सेल्स पर्सन इज द एरिया सेल्स मॅनेजर. त्यांना टेरिटरी मॅनेजर किंवा एरिया बिझनेस मॅनेजर, टेरिटरी बिझनेस मॅनेजर, टेरिटरी सेल्स मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, काही वेळेला नुसतं डिस्ट्रिक्ट सेल्स मॅनेजर DSM म्हणतात, डिस्ट्रिक्ट बिझनेस मॅनेजर, असे वेगवेगळी नावं असतात. बेसिकली ही पण खूप मंडळी आहेत. जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की 15 लाख एवढे जॉब एक्झिक्युटिव्ह लेवलला फार्मा सेल्स मध्ये भारतामध्ये प्रिव्हेलिंग आहेत, तर त्याच्यात आता समजून घ्या की आपण एक ऍव्हरेज पकडूयात 5 मंडळींच्या मागे एक एरिया बिझनेस मॅनेजर पण लागेल, तर डिवायडेड बाय 5 जर केलं तर 3 लाख एवढे जॉब्स एरिया बिझनेस मॅनेजरचे पण भारतामध्ये उपलब्ध आहेत, विच इज अ ह्यूज नंबर. यांनाही बेसिकली स्टार्टिंग सॅलरी साधारण 20-25 हजार रुपये कमीत कमी कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिळते. आणि इट कॅन बी एक्सटेंडेड अप टू 5-6-8 lakhs पण. एरिया बिझनेस मॅनेजरला चांगल्या एखाद्या MNC मध्ये 8 लाख 9 लाख पण पगार असतो. आणि बेसिकली जसं मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फार्मा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह स्टार्टिंग सॅलरी MNC सांगितली 4-5 लाख जशी असते, तशी बेसिक कमीत कमी सॅलरी आज 2 लाख रुपये असते पर ॲनम, म्हणजे 15 ते 16 हजार रुपये कमीत कमी. मग ह्यांचा अजून कंपोनेंट ह्यांना मिळतो, TADA पण मिळतो, ह्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डेली अलाउन्स पण मिळतो. मग त्याचं सगळं कंपोनेंट साधारण आपण पकडलं, मोबाईल अलाउन्स, त्यांना युनिफॉर्मचा भत्ता असतो, काही लोक बाईक मेंटेनन्स अलाउन्स असतो, कारण बेसिकली फिरायला व्हेकल स्वतःचं जे वापरायला लागतं त्याचं मेंटेनन्स पण कंपनी देते त्यांना. तर हे सगळे भत्ते वगैरे आपण असं जर पकडलं तर बेसिकली मिनिमम सॅलरी विच फार्मा सेल्स ॲट द एक्झिक्युटिव्ह लेवल कॅन अर्न इज 20,000 रुपीज. त्याच्यातून थोडा खर्च त्याचा होतो, मग तरी पण टेकावे साधारण 15-16 हजार रुपये असतच. आणि इट एक्सटेंड्स अप टू 5-6 lakhs 7 lakhs इन बिगर कंपनीज इन अ इनिशियल फेज. म्हणजे तेवढा असतो किंवा वाढत जातो. ह्या काही मंडळी जे म्हणतात की आम्हाला प्रमोशन नको आहे, मग ते प्रमोशन नको असेल तर जसजसे ते जुने होत जातात तसतसं त्यांचा पगार वाढवणं हे अनिवार्य आहे कंपनीला, किंवा ते कंपन्या शिफ्ट करतात मग की बाबा 2 वर्ष 3 वर्ष ह्या कंपनीत काम केलेलं आहे, मग दुसऱ्या कंपनीत ज्याच्यामध्ये मला थोडा जास्त पगार देऊ करतील अशा कंपनीजमध्ये ते त्याच लेवलवरती त्यांना जर दुसरी पोझिशन शिफ्ट करायचं असतं. मी काय म्हणत असतो की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मधून ABM ची कॅटेगरी जर घेत असताना तुम्ही जर जाताल तर जबाबदारीचं काम आहे, एखादी दुसरी जबाबदारी त्याच्या बरोबरीला घेऊ नका. फॉर एक्झाम्पल, मी बऱ्याच वेळेला फेलियर्स जे एरिया बिझनेस मॅनेजर्सचे बघितलेले आहेत, दॅट इज ड्यू टू मॅरेज. यांना काय वाटतं की एरिया बिझनेस मॅनेजर झालो की लगेच लग्न करायला पाहिजे. अरे दादा, 6-8 महिने तुला लागतील रुळायला ऍज अ एरिया बिझनेस मॅनेजर त्या कंपनीमध्ये. कारण किंवा घरी मग प्रेग्नन्सी, कारण मग परत आपली वडील म्हणून जबाबदारी थोडीशी वाटली जाते ना. नवीन एरिया सेल्स मॅनेजर दुसऱ्या जबाबदारी बरोबर होऊ नये, कारण इट इज व्हेरी चॅलेंजिंग पोझिशन. चॅलेंजिंग इन द सेन्स व्हाय, कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला हँडल करायचं. नो ह्युमन बीइंग इज युनिक, नो ह्युमन बीइंग इज some qualities may
बी देअर. ट्रेनिंगमुळं एक संततीमध्ये किंवा एका लेवलवरती येतात. पण हा एरिया मॅनेजर झालाय तर बेसिकली त्याला जुने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पण असतात की जे त्याला हँडल करावे लागतात. ते कधी कधी त्यांच्यापेक्षा वयाने सिनियर असू शकतात, क्वालिफिकेशनने सिनियर असू शकतात, कंपनीमध्ये त्याच्या एक्सपिरियन्स ह्या जो एरिया बिझनेस मॅनेजर झालेला आहे तो सिनियर त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. मग तो एक्सेप्टन्स यायला ऍज अन एरिया बिझनेस मॅनेजर दो कंपनी त्यांना खूप चांगलं ट्रेनिंग देते, त्यांचं एक्सपर्टीज आणि नॉलेज आहे म्हणूनच त्यांना सिनियर पोझिशन किंवा मॅनेजमेंट पोझिशन कंपनीने दिलेली असते, तरी तो एक्सेप्टन्स यायला ह्या सुपरवायझरला रिलेटिव्हली थोडा टाइम जातो. बऱ्याच वेळेला व्हेकन्सीज असतात. तुम्ही ज्या कंपनीत जर ज्या पोझिशनला होता तिथून जर एरिया बिझनेस मॅनेजर झालेला असतात तर तुमच्या जागी दुसरा माणूस मिळवणं पण टफ जातं. बऱ्याच वेळेला काय असतं की एरिया बिझनेस मॅनेजरला पण त्याच्या नोकरीमध्ये एक सेट ऑफ डॉक्टर्स स्वतः एकट्याला पण जाऊन कव्हर करायला लागतो. दो ही हॅज टू गो विथ दिस, म्हणजे त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर त्यांनी जायला पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे किंवा तो बरोबर काम करतोय का नाही, किंवा त्यातली त्यात एखादी नवीन कंपनीची स्ट्रॅटेजी आली असेल, एखादा इव्हेंट आला असेल किंवा एखादं नवीन प्रोडक्ट आलं असेल, कारण हा थोडा सिनियर आहे ह्या जुन्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला असं जर मान्य केलं आपण, तर त्याला ते थोडंसं ऍडिशनल जबाबदारी असते त्या पद्धतीने कस्टमर हँडल करण्याची. आणि बेसिकली ह्या एरिया बिझनेस मॅनेजरचा पहिला कस्टमर हा डॉक्टर नसतो, पण तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतो, कारण त्यांनी त्याच्यासाठी बिझनेस आणला पाहिजे तर त्याची पोझिशन टिकून राहते. मग जेव्हा मी रिजनल सेल्स मॅनेजर झालो तेव्हा मी बऱ्याच वेळेला जेव्हा एरिया बिझनेस मॅनेजर्सला ट्रेनिंग घ्यायचो तर त्यांना म्हणायचो डोंट बी अ सोफा कम बेड. तुमची प्रोडक्टिव्हिटी काय वेगळी असू शकते ह्या तुम्ही आज जर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर कॉलला जाताय तर पहिले त्याच्याबरोबर सुरुवातीला एक अर्धा तास असा घालवा की आजचे चॅलेंजेस काय आहेत आपले. बेसिकली तो जे काम करतोय तेच तुम्ही काम करत बसलात जर मार्केटमध्ये जाऊन, तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आणि कंपनीलाही त्याचा काही फायदा होणार नाही. एखाद्या सिनियर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर तुम्हाला सारखं सारखं जाण्याची गरज नाहीये. यू कॅन प्लॅन ओनली 1 or 2 days फ्रॉम इट, अनलेस देर इज सम न्यू स्ट्रॅटेजी अँड यू आर असाइंड की बाबा नाही तुम्ही ह्या पण ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर 20 कॉल केले पाहिजे. बट नाहीतर मग तुम्ही जास्त फोकस करू शकता नवीन ट्रेनीकडे किंवा ज्या ज्या ह्याच्यामध्ये व्हेकन्सी आहे तिथे. सो दीज आर बेसिकली द चॅलेंजेस ऑफ अन एरिया बिझनेस मॅनेजर. आणि मोठी हे जबाबदारीचं काम आहे आणि सोफा केम बेड तुम्ही होऊ नये कंपनीसाठी असं नक्की बघावं. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, एरिया बिझनेस मॅनेजर झाल्यानंतर एक वेगळी इगो निर्माण होतो किंवा ती एक वेगळी गुरमी येऊन जाते की मी कशाला ते काम करायचं. पण बेसिकली आजकाल जी लिडरशिप स्टाईल आहे ना ती बेसिकली बॉस अँड एम्प्लॉई रिलेशनशिप जी आहे ना ती कमी कमी होत झाली. यू हॅव टू बी अ गुड लीडर इवन इफ यू आर इन द व्हेरी फर्स्ट पोझिशन, सुपरवायझर पोझिशनला जर असाल तर, कारण टिकून ठेवणं, कारण पर्याय खूप आहेत ना. विचार करा 15 लाख जॉब आहेत, तेवढे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह चे जॉब घ्यायला किंवा फार्मा सेल्सचे जॉब घ्यायला तयार होणारी मंडळी अजूनही तयार झालेली नाहीये. खूप साऱ्या ठिकाणी व्हेकन्सीज पडून असतात. एट्रिशन रेट खूप हाय आहे, कारण 1 वर्ष किंवा 6 महिने किंवा 2 वर्ष काम केलेल्या ह्या मंडळीला इमिजिएटली दुसरी कंपनी थोडं एक 20% 30% पॅकेज वाढून, कारण त्यांना ती ट्रेनिंगचा जो टाइम पिरियड आहे ना तो कमी होतो ना ह्या माणसाकडनं. मग त्यांनी जर स्पेसिफिक स्पेशालिटी की गायनेकोलॉजिस्ट किंवा डर्मेटॉलॉजिस्ट मध्ये काम केलेलं असेल तर त्याचा टाइम वाचतो आणि इमिजिएटली हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सेल्स द्यायला तयार होतात, कारण यांचा रॅपो असतो, यांना त्या प्रोडक्ट्स बद्दल माहिती असतं. त्याच्या कॉम्पिटिटर, एक जुन्या कॉम्पिटिटर कंपनीमधनं एखादा माणूस उचलणं फार सोपं असतं. डिवाइड अँड रूल वाली पॉलिसी आपण म्हणतो ती काही फक्त ब्रिटिशांबरोबर परत गेलेली नाहीये. दॅट इज देअर इन द कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. सेल्समध्ये त्याच्यात तर खूप जास्त आहे. बेसिकली एरिया मॅनेजर्स जिथे जातात, समजा एखादा एरिया मॅनेजरांनी पण त्याची कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट केली किंवा रिजनल मॅनेजरनी त्याची कंपनी शिफ्ट केली तर इथले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ते तिकडे घेऊन जातात. मग जर रिजनल मॅनेजर बदलला आणि एरिया मॅनेजर तोच असेल तर काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे गळतीचे आहेत ते वेकन्सीचं काम पूर्ण करणं मात्र एरिया बिझनेस मॅनेजरची किंवा एरिया सेल्स मॅनेजरची जबाबदारी बनते. दॅट इज बेसिकली अ व्हेरी बिग चॅलेंज विथ
टुडे एरिया बिझनेस मॅनेजर इज फेसिंग. आणि ऑफकोर्स दॅट इज ओनली अ चॅलेंज. बेसिकली द person who is taking up that opportunity is well informed by the HR department or maybe the immediate boss की तुला हे पण करावं लागेल बरं का बुवा. त्यामुळं जॉब रोल्स आर वेल डिफाईन्ड. म्हणजे जसं मी म्हणतो की इट इज नो मोर अ मिथ. द ट्रेनिंग आर डेव्हलप्ड इन सच अ मॅनर दॅट यू गेट accustomed or tuned, acquainted to the job very easily. तुमचं त्याच्याकडे लक्ष असेल ट्रेनिंगकडे किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही थोडा फोकस केला की कंपनी काय म्हणते की कसा त्याचा प्रोडक्ट तो सेल होईल आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही त्या प्रवाहात घुसलात तर बेसिकली तुम्हाला काही अडचण येत नाही. आणि मग हे एरिया मॅनेजर्स असतातच तुमच्या सपोर्टला. देर आर व्हेरी रेअर चान्सेस दॅट अ कंपनी डज नॉट हॅव एरिया सेल्स मॅनेजर सेफर ऑन अ सेफर नोट. एक वेळ रिजनल सेल्स मॅनेजर नसला ती वेकन्सी भरण्याचा प्रयत्न नाही करत कंपनी, पण एरिया सेल्स मॅनेजरची वेकन्सी फार काळ टिकू देत नाही. कंपनी लवकरात लवकर तिथे भरण्याचा तोची पोझिशन भरण्याचा प्रयत्न करते. आता वी विल कम टू द पॅरलल पॉइंट की ह्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला बेसिकली अजून फार्मा सेल्समध्ये काय अपॉर्च्युनिटी किंवा इतर FMCG मध्ये सुद्धा काही अपॉर्च्युनिटीज मिळून येतात. ते म्हणजे प्रोडक्ट मॅनेजर बनणे. नाउ दिस इज अ मार्केटिंग रोल. प्रोडक्ट मॅनेजर हे काय करत असतात बेसिकली कंपन्यांसाठी प्रोडक्ट एक किंवा अनेक प्रोडक्टचं त्याच्या अवतीभोवतीचं प्रमोशनल मटेरियल तयार करणे, त्याच्या अवतीभोवतीचं सायंटिफिक नॉलेजचं एक स्टडी तयार करणे, त्याच्यासाठी काही क्लिनिकल ट्रायल्स घ्यायला लागत असतील मार्केटमध्ये तर त्याचं डिझायनिंग करणे, त्याच्यासाठी एखादा कॅम्पेन डिझाईन करणे की ह्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी तुम्हाला थोडं अग्रेसिव्ह सॅम्पलिंग करावं लागेल किंवा अग्रेसिव्ह फीडबॅक्स घ्यावे लागतील. कारण हा प्रोडक्ट एखादा समजा टेस्टी आलाय किंवा त्याचं ट्रायल रिसर्च करावा लागेल, ट्रायल सर्वे करावा लागेल. हे सगळं डिसिजन किंवा डिझायनिंग जे आहे ना ते बेसिकली मार्केटिंग टीम मधला पहिला एक्झिक्युटिव्ह किंवा पहिली स्टार्ट आहे. तो सेल्सवाला माणूस पण तिकडे जाऊ शकतो. बेसिकली BSc MBA किंवा B.Pharm MBA आणि नुसतं ग्रॅज्युएट जरी असेल B.Pharm तरी बेसिकली बऱ्याचशा कंपन्या एक वर्ष 2 वर्ष जर तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलेलं असेल किंवा B.Pharm MBA केलेलं असेल, आजकाल फार्मा MBA पण आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बेसिकली मार्केटिंग हा कोर सब्जेक्ट घेता येतो, सेल्स हा कोर सब्जेक्ट घेता येतो. ते केलेले मंडळींना प्रोडक्ट मॅनेजर म्हणून एक पॅरलल अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. पण त्याच्यासाठी आयदर 1-2 वर्ष फार्मा सेल्स मध्ये काम केलेलं असणं गरजेचं राहतं किंवा एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम केलेलं गरजेचं राहतं. प्रत्येक कंपनीचे आपले आपले क्रायटेरियाज असतात. किंवा मग B.Pharm नंतर MBA आणि त्यातली त्यात प्रेफरेबली फार्मा MBA किंवा फार्मा MBA मार्केटिंग किंवा डिप्लोमा इन फार्मास्युटिकल मार्केटिंग हे काही कोर्सेस अवेलेबल आहेत. भरपूर प्रमाणात तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला त्याचे वेगवेगळे कॉलेजेस दिसतील. हा बेसिकली पार्ट टाइम कोर्स म्हणून पण करतात लोक, म्हणजे एक्सटर्नल कोर्स म्हणून पण करतात आणि मग त्याला ती जाण आलेली असते. मग त्यांना पण हा प्रोडक्ट मॅनेजरचा रोल मिळतो. सिमिलरली एरिया सेल्स मॅनेजरच्या पुढची पोझिशन जर आपण बघितली तर ती RSM असते, रिजनल सेल्स मॅनेजर. मग ही पोझिशन मी बेसिकली गाळण्यासारखी आहे. बऱ्याचशा कंपन्यांनी कॉस्ट कटिंग मध्ये 2019 जेव्हा 2020 मध्ये जेव्हा कोविड आला तेव्हा सगळ्यात पहिले जो थ्रेट ऑफ पोझिशन आला तो म्हणजे ह्या रिजनल सेल्स मॅनेजर आणि झोनल सेल्स मॅनेजरच्या पोझिशन्सला आला. रिजनल सेल्स मॅनेजर बेसिकली हँडल्स 4 to 8 एरिया सेल्स मॅनेजर. म्हणजे त्यांची टेरिटरी थोडी वास्ट असते. ते बेसिकली 10-12 जिल्हे हँडल करत असतात ऑन द ग्राउंड. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, तर आपण ते ग्राउंड वरती जर बघितलं तर त्याची टेरिटरी साधारण मार्क असते ती साधारण 10 किलोमीटरच्या परिघामध्ये. आणि काही लोकांना बेसिकली एक स्टेशन म्हणजे 25 किलोमीटरच्या बाहेरचे आठवड्यातून एखादी टेरिटरी आणि आउट स्टेशन जी बेसिकली साधारण 100 किलोमीटरच्या बाहेरची जिथं राहून त्यांना काम करावं लागतं. असे 2 महिन्यातनं 2दा कव्हरेज एवढं पर्यंतच काम असतं. म्हणजे एक्झिक्युटिव्ह हा लोकल असतो. मग एरिया मॅनेजर मात्र थोडा वास्ट असतो. मग त्याला थोडी एक पेक्षा अनेक जिल्हे काम करायला असू शकतात कधी कधी, किंवा एक पेक्षा अनेक शहरं एकत्र काम करायला असू शकतात.
रिजनल सेल्स मॅनेजरला तसं मात्र अनेक जिल्हे काम करायला असतात. म्हणजे मिनिमम 3 ते काही कंपन्यांमध्ये 8, 10, 13 रिजन वाईज असतं. तर महाराष्ट्राचं बायफर्केशन मी म्हटलं तर पुणे रिजन, मुंबई रिजन, नागपूर रिजन म्हणजे विदर्भ, मराठवाडा असं असतं. मग एका स्टेटमध्ये साधारण 4-5 रिजनल सेल्स मॅनेजर किंवा 1-2 रिजनल मॅनेजर असू शकतात फार्मा सेल्स कंपनीमध्ये. सो इमॅजिन द स्कोप. परत आपण तसंच जाऊयात की साधारण 4-5 एरिया सेल्स मॅनेजरच्या मागे एक रिजनल सेल्स मॅनेजर असतो. पण आता ती संख्या थोडी कमी झालेली आहे, कारण ही पदं कॉस्ट कटिंगमुळे गाळायला लागलेली आहेत. रिजनल सेल्स मॅनेजरची साधारण स्टार्टिंग सॅलरी 4 ते 5 लाख आज इंडस्ट्रीमध्ये आहे, आणि इट इज एक्सटेंडेड अप टू 12-15 lakhs बेसिकली. काही काही लोकांना जास्त जे रिजनल सेल्स मॅनेजरच्या पोझिशनवरती जास्त काळ टिकतात किंवा आउटडोर रिजन घेतात, म्हणजे महाराष्ट्र सोडून लॉन्च करण्यासाठी एखाद्या, तर 15 लाख, 16 लाख, 18 लाख म्हणजे महिन्याचा पगार साधारण 1 ते 1.5 लाख, 1.25-2 लाखापर्यंत पण रिजनल सेल्स मॅनेजरला मिळतो. त्यांच्यावरती झोन असतो, मग त्यांना काही स्टेट्स असतात एकत्र, 1-2 किंवा पासून ते 7-8 स्टेट पर्यंत, कारण भारतामध्ये 28 स्टेट्स आणि 7 युनियन टेरिटरीज आहेत आता. तर मग त्याप्रमाणे ते झोनल सेल्स मॅनेजरच्या पोझिशन्स ते बेसिकली तयार केल्या जातात. आणि हे दिस इज मोर ऑफ अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब. ह्यांना फील्डवर थोडं कमीच असतं, किंवा असलं तरी महिन्यातून एकाच रिजनमध्ये 3-4 दिवस किंवा आठवडाभर जाऊन त्यांचे सगळ्या एरिया मॅनेजर्सला भेटणं, त्यांच्या सगळ्या रिजनल मॅनेजर्सला भेटणं, तिथेच राहून बेसिकली मोर ऑफ कंडक्टिंग मीटिंग्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स असं असतं. त्यामुळे RSM ला एक पॅरलल अपॉर्च्युनिटी तयार होते इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री, ते म्हणजे ट्रेनिंग मॅनेजर. आणि ZSM ला एक पॅरलल जॉब तयार होतो, ते म्हणजे डिव्हिजनल मॅनेजर. डिव्हिजनल मॅनेजर इज बेसिकली एक पूर्ण डिव्हिजनचं मार्केटिंग हँडल करत असतो, किंवा एक पूर्ण डिव्हिजनचा सेल्स हँडल करत असतो. तर तो एक पॅरलल जॉब अपॉर्च्युनिटी ह्यांना मिळते. आणि मग येतो ह्याच्यावरती नॅशनल, भारताचं नेतृत्व करणारा जो सेल्स मॅनेजर असतो यांचा, तो म्हणजे नॅशनल सेल्स मॅनेजर. मग त्याला कंट्री डिरेक्टर पण म्हटलं जातं, किंवा त्याला एक पोझिशन अशी मिळू शकते. काही इंडिया बेस्ड कंपनीज असतील तर ते डिरेक्टर बॉडीवरती ह्या लोकांना घेतात. ऑफकोर्स त्या लेवलपर्यंत जाऊस्तोवर तुम्हाला एम्पल अमाऊंट ऑफ मनी पण, पैसे पण तुम्ही कमवलेले असतात, कारण झोनल सेल्स मॅनेजरचा मिनिमम टू मिनिमम पगार आत्ता जर बघितला भारतामध्ये तर 8-9 लाख रुपये आहे. आणि तो मॅक्सिमम अप टू साधारण 25-26 लाखापर्यंत, 25-30 लाखापर्यंत पण जातो. सो बेसिकली दिस इज अ व्हेरी प्रीमियम पोझिशन, ज्याच्यातून तुम्ही पुढे व्हाईस प्रेसिडेंट आणि डिरेक्टर पर्यंत पण जाऊ शकता. सो मोठ्यामोठी एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. व्हेन आय से फार्मा सेल्स, तर साधारण भारतामध्ये 30 लाख जॉब्स फार्मा सेल्समध्ये आहेत. आणि बाय ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम आत्ताही 5-6 लाख वेकन्सीज असतात. सो basically many youth who are listening to me, who are graduates, who are passing diploma, or they can make a career choice to be a pharma sales representative, and the future is very bright. And basically तुम्ही नंतर तुमचे स्वतःचे उद्योजक पण बनू शकतात, कारण पॅरलली तुम्ही जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येतो तेव्हा तुम्ही मग नंतर आयदर एखाद्या कंपनीची फ्रँचायझी घेऊ शकता, त्याला प्रमोटर कम डिस्ट्रीब्युटर मॉडेल म्हणतात. मग तुम्ही तुमचे ओन बॉस होऊन जाता. यू बिकम अन एंटरप्रेन्युअर देअर, प्रमोटिंग युअर ओन सेल्स प्रोडक्ट्स ऑफ युअर सेल्स, म्हणजे सेल्स ऑफ युअर प्रोडक्ट्स. म्हणजे ते एखादी कंपनी असते त्याच्याबरोबर फ्रँचायझी अग्रीमेंट केलं तर तुम्ही एक एंटरप्रेन्युअर होऊन जाता. त्यानंतर तुम्ही पॅरलली काही मंडळी चांगले पैसे, कारण आजकाल पैसे हा क्रायटेरिया नाहीये बिझनेस करण्यासाठी, बिकॉज भारत सरकार इज प्रमोटिंग बिझनेसेस ऑन अ व्हेरी हायर स्केल, एस्पेशली द लो लाईंग बिझनेस. आणि फार्मास्युटिकल बिझनेसमध्ये तर खूपच फोकस्ड आहे गव्हर्नमेंट. आणि त्यामुळे मग बाय द वे ऑफ वेगवेगळ्या स्कीम्स, मे बी किशोर योजना एक आहे, किंवा SME लोन्स, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज लोन्स, और माइक्रो फाइनेंसिंग,
ह्या अनुषंगाने तुम्हाला चांगल्या प्रकारचं फायनान्सिंग अवेलेबल आहे, तर मग तुमचे एक्सपर्टीज किंवा एक्सपिरियन्स तयार झालं 2-5 वर्षांचं, तर तुम्ही पॅरलली एंटरप्रेन्युअर म्हणून पण ते सेल्समध्ये जाऊ शकता. जसं इफ यू सी माय करिअर टिपिकली, मी एक साधारण 5 वर्ष इंडस्ट्रीमध्ये जॉब करत करत आय बिकेम कन्सल्टंट डिरेक्टर टू दिस कंपनी, ज्याचा मी आतापर्यंत साधारण मार्च महिन्यापर्यंत डिरेक्टर होतो इनोव्हेशन प्लस प्रायव्हेट लिमिटेडचं, आणि मी डिरेक्टर पदावरती भर दिला आणि मग माझी स्वतःची म्हणजे ही एक कंपनी मार्केटिंग कंपनी आहे त्याचा डिरेक्टर म्हणून बसलो. आणि मग मल्टिपल रोल्स तुम्ही तिथे करू शकता बिंग डिरेक्टर. मग त्याच्यात तुम्हाला ऑपरेशन्स शिकायला मिळतं, हाऊ टू मॅनेज द ऑपरेशन्स, हाऊ टू मॅनेज द इन्व्हेंटरी, ऑर्डर्स कशा पडतात, बेसिकली फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, या सगळ्यांचं हळूहळू तुम्ही जसं जसं इंडस्ट्रीमध्ये ग्रो होता तसं नॉलेज येत राहतं. बेसिकली स्कोप इज व्हेरी हाय. परत परत मी सांगू इच्छितो, आय विल इन्व्हाइट की खूप साऱ्या तरुणांनी, खूप साऱ्या वेगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये काम करणाऱ्या मंडळींनी ह्या जॉब रोलमध्ये यावं. इवन 1 year or 2 year काउंटर एक्सपिरियन्स इन हे मला आठवतं, आय हॅव गिवन अपॉर्च्युनिटी टू दोज काउंटर सेल्स पर्सन इन केमिस्ट शॉप, की कारण त्यांना थोडी जाण असते, औषधांची बेसिक माहिती असते, डॉक्टरांच्या सायकोलॉजीची बेसिक ओळख असते, तर त्यामुळे मग त्यांना आपण अपॉर्च्युनिटी द्यायला हरकत नाही. आणि माझे सक्सेसफुलही झालेत बरेचसे. म्हणजे ऑफकोर्स त्याला क्वालिफिकेशन पण होतं, पण आय रिमेंबर वन प्रिफरेबल नेम जो माझ्याबद्दल भरपूर गौगवा करत असतो, ज्याला मी USV नावाच्या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असताना सिनियर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालो होतो तेव्हा. तर पियुष अट्टल नावाचे व्यक्ती आहेत की ज्यांना मी ह्या इंडस्ट्रीमध्ये यावं किंवा यू शुड एंटर इन टू फार्मा सेल्स असं एक रिक्वेस्ट केली होती किंवा पुश केलं होतं त्यांना की तुम्ही या म्हणून. वेन द इंटरव्ह्यू स्टार्टेड आय इन्फॉर्म्ड हिम यू कम टू द इंटरव्ह्यू. बेसिकली ही हॅड सम गायडन्स टेकन फ्रॉम मी बिफोर द इंटरव्ह्यू अँड ही वॉज सिलेक्टेड. ही हॅड दॅट ॲटिट्यूड ऑफ सेल्समनशिप. आणि मग he became, now he's basically on a very good position of regional sales manager, earning around 16-18 lakh rupees per annum, which is also असं प्राऊड फिलिंग होतं मग की. आणि मग तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीही म्हणजे द व्ह्युअर्स हू आर लिसनिंग टू मी कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल, फार्मामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल, तर आय एम देअर. माय सिनियर ज्यांनी मागचे 3 सेशन घेतले आपले सेल्स गप्पाचे, मिस्टर इटकेल इज देअर इन द इंडस्ट्री, हू हॅज बीन वर्किंग इन द इंडस्ट्री सिन्स लास्ट 50 years. खूप सारे फार्मा पीपल आहेत की जे तुम्हाला गायडन्स करायला तयार होतील, तुम्हाला पुढे न्यायला तयार होतील. बेसिकली एक स्टेबल माणूसबळ जर फार्मा इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालं तर तेवढंच स्टेबल बिझनेस भारतामध्ये आहे. आणि मेनी इंडस्ट्रीज आर नाव अप्रोचिंग फॉर इंडिया ॲज अ सेल. दे लुक ॲट India as a big hub of pharmaceutical market. Not only manufacturing, of course, manufacturing is at a very economical cost as compared to the European and American countries in India. त्यामुळे many of the European and American countries, including China nowadays and Japan, they have shifted their manufacturing plants in India because you see the labor is low, and they are also targeting the Indian market because Indian market is in pharmaceutics is growing fast. आणि त्यातली त्यात आता आयुष मंत्रालयाचे जे कुठले पॅथी आहेत म्हणजे आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी, ह्याला सुद्धा खूप जास्त डिमांड फार्मामध्ये येत चाललेली आहे. तर सुधीरजींची कमी थोडी आहेच आहे, but I will not repeat all those things today because we are also short of time. So now I will stop here. I would request if there are some questions coming up from the audiences. I will be happy to answer them. डोंगरे सर बोला. प्रफुल्ल डोंगरे सर, तुम्ही तुमचा माईक ऑन करू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. प्रश्न असं नाही, आता जे सगळं तुमचं डिस्कशन ऐकलं त्याच्यामध्ये आता मी एक रिटेलर आहे. जे MR येतात अगदी फ्रेशर्स वगैरे असतात, त्यांच्यासाठी त्यांच्या आपण ऑब्झर्वेशन बघतो
की मार्केटमधल्या त्यांच्या कॉम्पिटिटर्सच्या बाबतीत त्यांना फार कमी माहिती असते. येस. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं प्रोडक्ट प्रमोट करताय तेव्हा तुमचे कॉम्पिटिटर्सचे रेट काय आहे किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा कसे सरस आहात हे ते सांगू शकत नाही. बरोबर. तर हे त्यांनी आपल्या प्रोडक्टच्या बद्दल तर पूर्ण माहिती पाहिजे. तुमच्या स्कीम्स काय आहेत किंवा तुमचे पर टॅबलेट रेट काय आहे, ह्या बेसिक गोष्टी त्यांना माहिती असलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर तुमच्या कॉम्पिटिटर्सच्या पेक्षा तुम्ही का सरस आहात हे तुम्हाला रिटेलरला तरी ऍटलिस्ट मेडिकल जो फार्मसी शॉप बघतो त्याच्या ओनरची माहिती करून घेतली पाहिजे. ओनर कोण आहे तिकडे, हे ऑब्झर्वेशन्स कोणाच्याकडे डिसिजिव्ह पॉवर्स आहेत ऑर्डर्स देण्याच्या वगैरे, हे एक ऑब्झर्वेशन करून जर काही त्याने केलं तर तो लवकर पुढे जाऊ शकतो. ह्याच्या बाबतीत बरेचसे नवीन मी MR बघतो त्यांचं ह्या बाबतीमध्ये फार कमी असतं. आणि तुम्ही जे आता दुसरा पॉईंट सांगितलं की रिटेल शॉप मधनं हे करणं, ह्याच्या बाबतीत देखील रिटेल मधली जी काही हुशार मंडळी असतात तर ते तसा विचार करत नाही. तर त्यांना ती जाणीव कदाचित नसेल किंवा त्या याच्यामध्ये राहिल्यानंतर त्यांना पुढे आपल्याला काही स्कोप नाही असं वाटत असतं. तर ही कुठेतरी याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. कारण रिटेल शॉपमध्ये जो काउंटरला जो असतो तो पुढे जाऊन मला वाटतं की त्याने त्याच्या नॉलेजचा व्यवस्थित उपयोग केला तर तो MR म्हणून चांगला यशस्वी होऊ शकतो. राईट सर. सर एकदम योग्य म्हणजे तुम्ही इथे माहिती दिलेली आहे आणि म्हणजे तुमच्या प्रॉस्पेक्ट्सने तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने बेसिकली ह्या एवढ्या माहिती असल्या पाहिजे. मला आठवतं इटक्याल सरांनी आणि मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी पण एक कोर्स लॉन्च केला होता आणि त्याला पण म्हणजे एक वर्कशॉप, बेसिकली कोर्स नाही म्हणता येणार, वर्कशॉप लॉन्च केलं होतं आणि त्याला खूप प्रतिसाद आला होता त्यावेळेला. अनफॉर्च्युनेटली इटक्याल सरांना due to his health we could not sustain those workshops going on. पण खूप डिमांड होतं. म्हणजे whenever we used to म्हणजे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी थोडं चॅलेंज आलं, पण तिसऱ्या चौथ्या वर्षीपासून कॉलेजेस स्टार्टेड कॉलिंग अस की सर आमच्याकडे 20 किंवा 30 विद्यार्थी असे आहेत की जे तुमच्या वर्कशॉप्सला बसायला तयार आहेत. अँड दे यूज टू पे अस 500, 1000, 5000 रुपीज पर्यंत फीज पर वर्कशॉप पर स्टुडंट द्यायला तयार झालेले होते. बेसिकली हा नॉलेजचा भाग आहे, स्किलचा भाग आहे किंवा ट्रेनिंगचा भाग आहे की त्यांनी बेसिकली मेडिकल स्टोअर वरती गेल्यावरती त्यांचं म्हणजे ॲटिट्यूड किंवा प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. आणि तुम्ही राईटली त्याला एकदम छान त्याचा मुद्दा तो मांडलेला आहे ड्यू टू युअर एक्सपिरियन्स. आणि तुमचा हा कळकळा मला खूप आवडला. मला म्हणजे माहिती आहे की तुम्ही खूप साऱ्या लोकांचे करिअर घडवलेले आहेत ॲज फार ॲज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फील्ड इज कन्सर्न, बिकॉज यू हॅव बीन सपोर्टिंग टू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्स. सो थँक्यू व्हेरी मच सर. म्हणजे इंडस्ट्री कायम अशा लोकांची ऋणी राहील की जे कन्सिडर करतात दुसऱ्या प्रोफेशनला विच इज इंटर रिलेटेड. राईट. अजून काही प्रश्न, सूचना, मनोगत काही असतील तर आय वुड रिक्वेस्ट प्रत्येकानेच बोलावं. इनफॅक्ट तुम्हाला माझा टॉक कसा वाटला हेही सांगितलं तरी मला खूप आनंद होईल. आणि मग आपण थांबूयात. बेसिकली मला अनिरुद्ध बोरकर दिसत आहेत. सरोजिनी, आप बताइए आपको सारा कैसा लगा, मतलब इसमें से आप क्या क्या लेना चाहोगे. सरोजिनी बेसिकली आमच्या इनोव्हिजन प्लस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऍडमिन आहेत. त्यांना मी मुद्दाम आज बोलवलं होतं कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं. मग त्यांना बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन होऊन जातं की मी काय काय बघायला पाहिजे, म्हणजे लक्ष कसं ठेवायला पाहिजे की हे काम होत आहे का नाही. बोलिए सरोजिनी. सर मुझे मतलब MR की रिपोर्टिंग मतलब कितनी कंपलसरी है इसके बारे में मुझे पता चला. और मतलब बहुत सारी जो मुझे नॉलेज नहीं था, बहुत सारी चीजों का वो नॉलेज मिला है आज हमें. थँक्यू सरोजिनी, थँक्यू. वाघमारे सर, तुम्ही काही शब्द बोललात तर मला आवडेल. विनोद कानोरे सर आहेत. सुवर्ण वैद्यताई आहेत. बरे सर, नमस्कार. नमस्कार. हा, अनिरुद्ध बोलतोय मी. आत्ताचा टॉक खूप छान वाटला, व्हेरी इन्स्पिरेटिव्ह होता. इवन एवढी वर्ष आपण भेटतोय
पण तुमचं नवीन म्हणजे हे जे रूप आहे ते खूपच चांगलं वाटलं. रिअली सॅल्यूट तुम्ही या पोझिशन पर्यंत पोहोचलात आणि तुमच्या इनोव्हेटिव्ह प्रकल्पाबद्दल खूपच ऐकून खूपच चांगलं वाटलं. तर याच्याबद्दल अजूनही असोसिएट व्हायला आवडेल. जिथे-जिथे आमची शक्यता आहे की मदत करण्याची किंवा अजून काही कशा पद्धतीने असोसिएट होता येईल. आपण पर्सनली पण बोलून ठरवू की एकमेकाला कशी मदत करता येईल आणि रिअली ग्रेट की व्हेरी पॉझिटिव्हली तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्यात. त्याच्यामुळे केवळ माझ्या काही एक्सपिरियन्स माणसालाच असं नाही, पण सगळ्यांनाच एक पॉझिटिव्ह व्हिजन लक्षात आली की किती पर्यंत आपण जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपण ग्रोथ आपल्या करिअरची करू शकतो. वी आर रिअली थँकफुल आणि जिथं आपल्याला शक्य होईल तिथं डेफिनेटली वी कम विथ इन असोसिएशन. राईट सर. वेलकम सर. असोसिएशन लागेलच. म्हणजे बेसिकली आपल्याला हा टॉक शो जो आहे हा एपिसोड नंबर 26 असावा. वी हॅव टू डू इट अप टू 50. हा तर आमचा बेसिक मानस आहे, पण तो पुढेही चालत राहील असा माझी भावना आता होत चाललेली आहे. बिकॉज यू सी इंडस्ट्री हॅज गोन वास्ट. Therefore, sales profession is going vast. Basically, when we talk of sales, sales is interrelated to all the departments of the industry. आणि प्रत्येक इंडस्ट्रीच्या सेल्सचा एक पायंडा वेगळा आहे. सो आय वॉन्ट एक्सपर्ट्स लाईक यू, द एक्सपिरियन्स पीपल लाईक यू टू कम अप अँड टॉक. दिस इज अन इनफॉर्मल टॉक शो where we, by our experience, are guiding the new people or the old people's experience. We are sharing with each other की त्याच्यातले इथिक्स काय आहेत, त्याच्यातले जसं आता डोंगरे सरांनी टू द पॉइंट मार्क केलं की नवीन मुलांना किंवा नवीन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनी आलेल्यांना हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. बेसिकली हे नॉलेज थोडंसं लॅकिंग आहे. म्हणजे आपण टेक्स्टबुक नॉलेज जे म्हणतो ना, तर त्या टेक्स्टबुक नॉलेजमध्ये हे प्रॅक्टिकल टच आणि त्यातली त्यात सेल्सचा टच, अजूनही सेल्स मॅनेजमेंट हा तेवढा प्रॅक्टिकल झालेला नाहीये वेन इट कम्स टू द बुकिश नॉलेज ॲज कम्पेअर्ड टू हाऊ फास्ट इट इज डायनामिकली ग्रोईंग इन द मार्केट, किंवा त्याचे जे डायनामिक्स किंवा त्याचे जे छोटे छोटे बारकावे आहेत ते कसे मार्केटमध्ये चेंज होत आहेत. आणि त्यामुळे किंबहुना सेल्समध्ये यायला लोक घाबरतात. त्यातले त्यात फार्मा सेल्समध्ये यायला लोक घाबरतात. प्रफुल्ल डोंगरे सरांच्या त्या प्रश्नांना मी हा एक उत्तर असं असू शकतं की दो दे आर सीइंग द मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, दे फाइंड इट टफ. आणि ह्या टफनेसला जेवढं ईज आपल्याला करता येईल तो बेसिकली मानस आहे सेल्स गप्पा ह्या कार्यक्रमाचा. आणि आमचा मानसच आहे की हे सगळं रेकॉर्डेड आहे. दिस विल गो टू द यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अँड वी आर प्लॅनिंग की पुढच्या 1 वर्षात हे साधारण 10,000 लोकांपर्यंत पोचावं. आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की जी येणारी पिढी आहे त्याच्यातलं जे भय आहे आणि त्याच्यातले जे अनइथिकल प्रॅक्टिसेस आहे ते कमी करण्याचा 1% जरी आपण, 1% तर खूपच मोठा आकडा झाला, पण मी म्हणेल की 10,000 लोकांपर्यंत कॉन्ट्रीब्यूट करून त्यांच्या सायकोलॉजीमध्ये आपण 0.1% जरी थोडासा बिहेवियर मध्ये चेंज आणू शकलो किंवा त्यांच्या मानसिकतेमध्ये चेंज आणू शकतो, त्यांचा ह्या इंडस्ट्रीकडे पाहण्याचा, सेल्सकडे पाहण्याचा, एकूणच इथिक्सकडे पाहण्याचा, व्यापारातल्या इथिक्सकडे, उद्योगातल्या इथिक्सकडे पाहण्याचा जर आपण मानसिकता चेंज करू शकलो, सायकोलॉजी त्यांची थोडीशी डायव्हर्ट करू शकलो, करू शकलो, मोटिवेट करू शकलो त्यांना, तर तोच ह्या बेसिकली व्यापार विभागाकडनं, अक्षरमानव व्यापार विभागाकडनं ह्या टॉक शोचा आपला मानस आहे. आणि मी बिईंग इन टू इंडस्ट्री सिन्स लास्ट सो मेनी इयर्स, ऑफकोर्स आपण दोघंही ओळखतो एकमेकांना बाय सम मीन्स. तर मला असं वाटतं की आपल्यासारख्या वेगवेगळ्या व्यावसायिकांनी पुढे येऊन ह्या टॉक शो वरती इन्फॉर्मल गप्पा केल्या पाहिजेत. बेसिकली दीज आर गप्पा. इथे कुणाचं नॉलेज चेक केलं जाणार नाहीये की तुला किती आहे. जे काही आहे ते पुरेसं आहे. दॅट इज रेकॉर्डेड अँड गोइंग टू द युट्यूब फॉर द लेमॅन. तिथे काय कमेंट पडतील, काय होतील, काही पडणार नाहीये. रादर कुणाला कमेंट करायची हे पण पातळी पण नसते. आणि जो कमेंट करतो बेसिकली त्याला त्यातलं किती नॉलेज आहे हे पण शेअर करायला सुरुवात करतो मग. कारण तो म्हणतो की मग हे चुकलंय किंवा हे बरोबर आहे. हरकत नाही, ह्या चर्चा आहेत. दिस इज अन ओपन डिबेट फोरम, दिस इज अ ओपन डिस्कशन फोरम, दिस इज अ ओपन मोटिवेशन फोरम. सो थँक्यू अनिरुद्ध बोरकर सर फॉर युअर lovely words, and of course I would request you to connect with me
basically to take one or two or many sessions, as many you can on our sales gap. नक्की नक्की. खूपच छान वाटलं सर. थँक्यू व्हेरी मच. सर राहुल बोलतोय. येस राहुल सर. सर फार्मा सेक्टर मध्ये ऍक्च्युली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कशा प्रकारे काम करतो आणि त्याला कुठल्या कुठल्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं, हे ह्यातले बारकावे तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने ह्याचं पूर्ण चित्र तुम्ही डोळ्यांसमोर उभं केलं. आणि तुम्ही एक शुभेच्छाबद्दल बोललेत बघा. शुभेच्छा आउटलेट होते काही वर्षांपूर्वी. येस. तर मला आठवतं मी माझ्या मित्राच्या मेडिकल स्टोअर मध्ये 1 तास 2 तासासाठी बसण्यासाठी जायचो. ऍक्च्युली तेव्हापासून मला मेडिसिनचं पण नॉलेज आलं होतं काही, आणि बाजूला शुभेच्छा आउटलेट चालू होते, त्यावरून मी रिलेट केलं त्या गोष्टीला. मला तेव्हा फार बरं वाटलं की तुम्ही इतकी जुनी आठवण सुद्धा सांगितली. आणि सर्वात महत्वाचं द वे ऑफ यू टॉक, यावरून तुमचं वाचनाचं आवाक्य किती असेल ह्याचा अंदाज मला चांगलाच येतोय. तरी मला तुमच्याकडून बरंच कुठले बुक्स वगैरे तुम्ही रेफर कराल ह्याविषयी तुम्हाला मी बोलेलच. आणि ओव्हरऑल तुम्ही फार चांगलं आज गाईड केलं फार्मा सेक्टर बद्दल. फार्मास्युटिकल सेल्स बद्दल म्हणाल तर त्याच्यामध्ये आता बेसिकली जुन्या 2 लेखकांनी फार्मा सेल्स वरती पुस्तकं नेली आहेत. मी तुम्हाला म्हणजे आपल्या ग्रुपलाच टाकून देईल ती पुस्तकं. अजून ती किंडलला किंवा PDF स्वरूपात वेबसाईटला किंवा ऑनलाईन आलेली नाही आहेत. ती तुम्हाला बेसिकली क्रॉसरोड्स मधून वगैरेच विकत घ्यावी लागतील. बट आय डाऊट मराठीमध्ये कोणी फार्मा सेल्सचं पुस्तक लिहिलं असेल. मी सुधीरजींना विनंती केलेली आहे की काही बारकावे आपले ह्याच्यातले कलेक्ट करून एखादं मराठीतून फार्मा सेल्सचं पुस्तक पब्लिश करता येत आहे का, किंवा कुणी माझ्या व्यतिरिक्त पण कुणी अजून यायला पाहिजे की बेसिकली फार्मा सेल्स हा एवढा वास्ट सब्जेक्ट असल्यावरती मी पण फारच छोटी माहिती दिलेली आहे. म्हणजे मी फार एक्सपिरियन्सनीच बोललोय. त्याच्यात थेरॉटिकल आणि टेक्निकल अजून खूप आहे. म्हणजे जसं प्रफुल्ल डोंगरे सरांनी काही टेक्निकल गोष्टी बोलल्या. आय रिमेंबर आमचा जो वर्कशॉप व्हायचा ना, तो कम्प्लीट 8 तासाचा वर्कशॉप असायचा. आणि तो मग काही वेळेला 2 सेशन्स मध्ये 2 दिवसामध्ये कॉलेजेस घ्यायला लावायचे आम्हाला. सो करिक्युलम इज व्हास्ट बेसिकली, कारण इट इज अ मॉडर्न सायन्स और मॉडर्न आर्ट ऑफ सेलिंग. नुसतं नाही म्हणता येणार फार्मास्युटिकल सेलिंग. आणि त्याच्यामध्ये जसे जसे रिसर्चेस वाढत जातील तसं फार्मा सेल्स हा तेवढा डीप आणि तेवढा चांगला होत जाईल आणि त्याच्यातले अपॉर्च्युनिटीज वाढत जातील. इथिक्स मात्र पाळले जायला पाहिजे असं मी कायम म्हणत राहतो. आणि ते इथिक्स बद्दल आज मी बोललो नाही जास्त काही, कारण बोलायला गेलं की मग माझ्यावरती टीका सुरू होतील जास्त आणि आमचेच मित्र मग मला थोडेसे हे. पण मी बोलू इच्छितो. मे बी एकदा कधीतरी त्या फार्मास्युटिकल इथिक्स बद्दल पण किंवा फार्मास्युटिकल सेल्स इथिक्स बद्दल पण मी बोलेल. 3rd फेज मध्ये जेव्हा आपण जाणार आहोत, मे बी आफ्टर 40 or 45 नंबर, त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त इथिक्स बद्दल बोलू इंडस्ट्री मधल्या. मग त्यावेळेला ही चर्चा अजून रंगेल. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग अँड बिंग पेशंट. थँक्यू सर. सुवर्ण वैद्यताई काही बोलायचं आहे का आपण थांबूयात आजच्या गप्पा आपल्या? नाही सर, खूप छान झालं सेशन. मलाही खूप गोष्टी नव्याने माहीत झाल्या. पण ते फार्म डी म्हणून जो कोर्स आलेला आहे आत्ताच, तर ते 1-2 जणांच्या तोंडून जसं मी ऐकलं की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा डिफार्मसी झाल्यानंतर ज्यांचे शॉप आहेत ते सगळे तो कोर्स जास्त यांनी करतायत. तर त्याबद्दल थोडं सांगितलं तर. बेसिकली तो कोर्स मोर ऑफ फार्माकोलॉजिकल नॉलेज वरती काम करतोय. म्हणजे यू सी, जेव्हा सेल्स बेसिकली केला जातो तेव्हा फार्मास्युटिकल इंडस्ट्री काय पाहते की पॅरलली जी मेडिकल इंडस्ट्री आहे किंवा वैद्यकीय क्षेत्र आहे त्याच्यात काय कमी आहे जी आपण ऍज अ प्रोफेशन उचलू शकतो, जी जास्त असू शकते आणि त्याच्यावरती थोडंसं प्रोफेशनलिझम अजून वाढलं पाहिजे.
तर फार्म डी बेसिकली इज मोर इन टू सुटिकल अँड क्लिनिकल नॉलेज देन जस्ट द जनरल नॉलेज. म्हणजे आता D-Pharm कोर्स जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट आपल्याला कव्हर केले जातात वरवर बी फार्मसीचे. जसे फार्माकोग्नोसी आहे विच बेसिकली डील्स इन द प्लांट सायन्स. फार्मास्युटिकल्स आहे की जे विच बेसिकली डील्स इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑर लेबलिंग अँड ओव्हरऑल पॅकेजिंग ऑफ द ड्रग्स. फार्माकोलॉजी ह्याच्यावरती जास्त भर फार्म डी मध्ये दिलेला आहे की विच इज ड्रग इंटरॅक्शन और ड्रग ऍक्शन ऑन द बॉडी. मग बायोलॉजी पण आपल्याला असतं. येस डोंगरे सर. मला फक्त एक सुचवायचं होतं, MRचं जे फील्ड आहे त्यांचं प्रोडक्शन किंवा यांच्याबरोबर कधी हे होतं का, इंटरॅक्शन होतं का? येस सर. आणि आवश्यक आहे असं वाटतं का? कारण एकच उदाहरण देतो. मला वाटतं ZNB किंवा मायक्रोचं एक मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल होती ZNB. आता आमच्या रिटेल शॉपमध्ये 2 किंवा 3 गोळ्या आम्हाला कापून द्यायला लागतात आणि त्याचं पॅकिंग असं विचित्र होतं की ते कट करायचं 2 किंवा 3 म्हणजे आम्हाला तर विचार करायला लागायचा, आडवं तिडवं पॅकिंग होतं. तर हे जे फीडबॅक आहेत हे MR देतात का? येस किंवा त्याने देणं त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला किती व्हॅल्यू येते त्या फीडबॅकला? नाही, आवश्यकच आहे बिकॉज द फेस ऑफ द कंपनी इज दिस मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. त्यामुळं रिपोर्टिंग बाय अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हॅज टू बी व्हॅलिड. आणि ह्यांचं आणि बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सचं जरी इंटरॅक्शन होत नसलं तरी दीज पीपल डू रेग्युलरली इंटरॅक्ट विथ प्रोडक्ट मॅनेजर्स अँड प्रोडक्ट मॅनेजर्स डू डिसाईड ऑन द स्ट्रॅटेजीज. मग ते पॅकेजिंग असू द्या किंवा तुमचं बेसिकली प्रेझेंटेशन असू द्या. तर त्यामुळे हे व्हॅलिड ठरतं सर. म्हणजे ज्या वेळेला लक्षात घ्या की कटिंग हे बंद जर समजा करायला लागले सगळेच मेडिकल स्टोअर, तर मग मला आठवतंय की आमच्या कंपनीमध्ये आम्ही सजेस्ट केलं होतं की डोसेज फॉर्म प्रमाणेच किंवा रादर अँटीबायोटिक असेल तर ते 3च दिवस लागते. तर तुम्ही 3 दिवसाचा कोर्सच पूर्ण फक्त त्या पॅकिंग मध्ये द्या. डोंट गिव्ह इन 10, 15 or 30 मल्टिपल्स. मग आम्ही मल्टीव्हिटॅमिन सुद्धा जे वीकली रिझल्ट देणारे मल्टीव्हिटॅमिन होते त्यांना सुद्धा आम्ही 7 पॅकिंग मध्ये आणलेलं मला आठवतंय. म्हणजे इफ यू हॅड रिमेंबर ॲझिथ्रोमायसिन मध्ये एक पहिला पर्याय निर्माण झाला की ते फक्त 3 गोळ्यांचं पॅकिंग यायला लागलं किंवा 6 गोळ्यांचं पॅकिंग यायला लागलं. सो आय रिमेंबर मी सजेस्टिंग व्हेन द ॲझिथ्रोमायसिन वॉज लॉन्च्ड ड्युरिंग माय डेज. ॲझोटिक नावाचं प्रोडक्ट होतं. तर ते तुम्ही 10च्या स्ट्रीपमध्ये आणायची गरजच नाहीये. 3च्या स्ट्रीपमध्ये किंवा 6च्या स्ट्रीपमध्ये आणा अँड दॅट वॉज मार्क्ड आणि ते मार्केटमध्ये आलं. पण बेसिकली USVला नंतर अँटीबायोटिक्स मध्ये फार इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मग त्यांनी तो प्रोडक्ट विड्रॉ केला. इव्हन AAA कॅल वॉज ब्रॉट इन अ 7 स्ट्रीप डोस आणि ते पण सजेशन फ्रॉम द बेस आमच्याकडनं सजेशन वरती गेलं होतं. आणि वायबॅक सॅशेज वर लॉन्च इन 12 का पॅकिंग कारण ते TID डोस फॉर 4 days मध्ये डायरिया कव्हर होतो त्यांनी असं आम्ही सांगितलं होतं. तर तसं असं सर ग्रांट होतं. तेवढं पॉवरफुली फक्त पुटअप केलं गेलं पाहिजे असतं. ते रिस्क वर्सेस बेनिफिट म्हणतो किंवा सेल्स वर्सेस प्रेझेंटेशन हे इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हेरी करतं. बट अ गुड मॅन्युफॅक्चरर और अ गुड इंडस्ट्री शुड व्हॅल्यू सच टाईप ऑफ थिंग की नुसतं सेल्सचाच विचार करावा आणि तो पूर्ण डोसेज फॉर्म मध्ये देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मग मला आता मेडिसर्च कन्सेप्ट एक लॉन्च केला आम्ही रिसेंटली स्टारकेअरच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि त्याच्यात सर 4 गोळ्यांचं पॅकिंग काढलेलं स्टारकेअर वाल्यांनी. कारण OTC प्रोडक्ट्सला बेसिकली तेवढंच डिमांड असतं 4 किंवा 6 किंवा 10 ग्रॅमचं पॅकिंग त्यांनी डायक्लोफेनॅक जेलमध्ये आणलं. सो सच थिंग्स आर ग्रांटेड. नाउ इट डिपेंड्स ऑन कंपनी टू कंपनी देअर मॅनेजमेंट की त्यांनी किती उचलून धरायचं. पण मग केमिस्ट डस सच थिंग्स देन की ते बेसिकली मग जे डोसेज फॉर्म किंवा त्यांना जे कट करायला लागणार नाही किंवा त्यांना जे प्रेझेंटेशन होतं त्यांचा लॉस कमीत कमी कशात होईल. कारण फॉर द केमिस्ट इट इज अ लॉस. कट स्ट्रिप्स आर नॉट टेकन बॅक ॲज अन एक्सपायरी और ब्रेकेजेस. त्यामुळे मग जो प्रामुख्याने त्याचा विचार करतो बेसिकली ती इंडस्ट्री किंवा त्या कंपनीला आपोआपच वेटेज मिळायला सुरुवात होते. सो आहे सर
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या त्या सर्वेला किंवा त्या बोलण्याला तुमच्याकडनं आलेल्या केमिस्टकडनं आलेल्या फीडबॅकला व्हॅल्यू आहे इंडस्ट्रीमध्ये. बेसिकली ही इज द फर्स्ट कॉन्टॅक्ट पॉइंट. सर्वे असू द्या, सेल्स असू द्या, फेस असू द्या. ब्रँड अँबॅसेडर म्हणतो सर आम्ही, म्हणजे माझ्या ट्रेनिंग मध्ये तर मी सुरुवातच अशी करतो की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह इज अ ब्रँड अँबॅसेडर फॉर द कंपनी. राईट सर, थँक्यू. एनिथिंग एल्स? मला वाटतं आपण जाऊयात शेवटाकडे. वैद्यताई, तुमचा पण प्रश्नाला मला वाटतं मी योग्य उत्तर दिलंय का? इफ यू आर सॅटिस्फाईड विल गो टुवर्ड्स द एंड. ऑलरेडी आपण 9:30चा आज पट्टा पार केलेला आहे. पण हे बेसिकली होतच, मी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा मी जरा जास्तच बोलतो का? नाही सर, फार समाधानकारक होतं. एक्झॅक्टली मला हेच पाहिजे होतं की विचारत होती मी की फार्मडी मध्ये नेमकं काय असतं, आणि ते तुम्ही परफेक्टली सांगितले आणि तेवढंच होतं. नक्कीच कार्यक्रम खूप छान झाला आजचाही, आणि तुमचं प्ले ग्राउंड होतं म्हणून फारच छान सगळ्याला हे झालं. तुमच्या एवढ्या दिवसांची से असल्यामुळे सगळे षटकार आणि चौकारच होते असं म्हणायला हरकत नाही. शब्दाने शब्द महत्वाचा होता. थँक्यू. आणि खूप छान झालं आजचंही सेशन नेहमीप्रमाणे. थँक्यू व्हेरी मच. एव्हरीथिंग ऑफ दिस, सगळं हे रेकॉर्ड होत आहे. इट विल बी प्रेझेंटेड ऑन युट्यूब. तुम्ही युट्यूबवर जाऊन नुसतं सेल्स गप्पा टाईप केलं तर तुम्हाला प्रत्येक एपिसोड सेल्स गप्पाचा दिसतो. आजचा एपिसोड हा आजच्या तारखेप्रमाणे पण आणि आजच्या टॉपिक प्रमाणे पण तिथं डिनोट केला जातो. पण सेल्स गप्पा इज कॉमन. आणि व्हेरी प्राऊड टू से, युट्यूब वरती दुसरं कुणीही सेल्स गप्पा येऊ शकत नाही. देअर विल बी नो डुप्लिकेट सेल्स गप्पा ऑन the YouTube, because we are applying for the sales gappa as our IP, intellectual property. So my dear friends, thank you very much. सगळ्यांना धन्यवाद. शुभरात्री. तुम्ही सर्व इथे आलात. मी सुधीरजींचं एक वाक्य नक्की म्हणेल की वेळेच्या म्हणजे शो मस्ट गो ऑन, बट आपल्याला मात्र वेळेची मर्यादा आहे. सो वी विल कम बॅक ऑन द शो, the same show called Sales Gappa next Thursday 8 to 9:30 PM. तुमच्यासारख्या सर्व लोकांची, तुमच्यापैकी प्रेक्षक म्हणून पाहणाऱ्यांचा सगळ्यांना मी आमंत्रण देतो की तुमच्याकडेही असे काही सेल्सचे विषय असतील, उद्योगातले विषय असतील, व्यापारातले विषय असतील तर आमच्याशी जुडा. सेल्स अक्षरमानव व्यापार विभागाशी जुडा, अक्षरमानव उद्योग विभागाशी जुडा, आणि ओव्हरऑल तुम्ही पण ह्या सेल्स गप्पावरती आपलं मनोगत मांडा आणि जगाला प्रगल्भ करा. ज्ञान वाटण्याचं काम करूयात आपण आणि गप्पा मारत राहूयात अशाच. धन्यवाद सर्वांना ज्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ह्या सेल्स गप्पासाठी ज्यांची मदत लाभते. आमचे विनोद बर्वे असू द्या किंवा जी काही टीम पुढे त्यांच्या बरोबरीने यंत्रणा काम करते, त्या सर्वांना एकदा पुनश्च आभार. आणि तुम्ही सर्व प्रेक्षक जे लाईव्ह किंवा रेकॉर्डेड सेशन्स हे माझे पाहत आहात त्यांनाही एकंदरीत धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेल्स गप्पा पोचवा असा मी तुम्हाला विनंती करेल, कारण ज्ञानाचं काय ते आहे ते अक्षरमानव कायम पुढे नेत असतं. मानवी जीवनातलं सुकर ज्ञान हे वाटण्याचा गुरुजींचा मानस असतो आणि त्याच मानसाला किंवा त्याच एकंदरीत पायंड्याला आम्ही पुढे नेत अक्षरमानव म्हणून काम करत राहतो. तर हा अक्षरमानवचा सेल्स गप्पा हा आजचा कार्यक्रम, आजचा सेशन इथेच थांबला किंवा संपला असं मी घोषित करतो. शुभरात्री.